नमस्कार सर्वांना. एक्सलन्स ॲग्री अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी रेहान मुजावर कृषी विस्तार हा विषय घेत आहे. इथून मागच्या तुम्ही व्हिडिओ बघितल्याच असताल, तर नसतील बघितल्या तर त्या बघून घ्या. जे कृषी विस्तार या विषयाचे आधीचे भाग आलेले आहेत. तर आज आपण ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजेच दृकश्राव्य साधने, विस्तार कार्यकर्ता, प्रोग्राम प्लॅनिंग प्रोसेस आणि शेवटचं कृषी योजना निम्म्या असे 3 पार्टमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया. दृकश्राव्य साधने म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल एड्स. तर या पॉइंटवर भरपूर सारे प्रश्न आहेत. तुम्ही जर का मागचे क्वेश्चन पेपर बघितले 2018चे, तर अप्रक्षेपित दृकश्राव्य, प्रक्षेपित दृक, प्रक्षेपित श्राव्य, अप्रक्षेपित दृक यावर प्रश्न आलेले आहेत. तर आपण हे इन डिटेल बघणार आहोत की कोणत्या, म्हणजे याचं वर्गीकरण बघणार आहोत, कशात कोणतं ऑडिओ व्हिज्युअल एड येतं. दृकश्राव्य साधने. आता दृक शिक्षण साधने 2 प्रकारमध्ये डिवाइड करू आपण. दृक श्राव्य आणि दृकश्राव्य असे 3, म्हणजेच ऑडिओ एड, व्हिज्युअल एड आणि ऑडिओ व्हिज्युअल एड्स. तर सगळ्यात सोपं आहे हा टॉपिक, काय एवढा अवघड नाहीये. प्रश्न वाचला की लगेच कळून जातो. पण अडचणी होती की ज्यावेळेस आपण मराठीत वाचतो त्यावेळेस आपल्याला लवकर कळत नाही. दृक श्राव्य म्हणजे काय, या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होतात. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू आपण दृक शिक्षण साधने. बरोबर आहे. दृक शिक्षण साधने. दृक म्हणजे काय, म्हणजेच व्हिज्युअल एड्स. त्याचं इंग्रजीमध्ये नाव व्हिज्युअल एड्स. तर बघा, व्हिज्युअल एड्स. तर या प्रकारच्या साधनांचा वापर करून घेण्यासाठी फक्त डोळ्यांचा वापर होतो, म्हणजे डोळ्यांचा उपयोग केला जातो. एवढं लक्षात ठेवा. यातील सर्वात महत्वाचा व्हिज्युअल एड्स आहे. फक्त बघू शकतो. म्हणजे ज्या एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स मध्ये आपण ज्या काही गोष्टी वापरतो तर त्या फक्त बघू शकतो. तर त्या या आहेत, व्हिज्युअल एड्स मध्ये जातात. तर डोळ्यांचा उपयोग केला जातो. तर त्याचे 2 प्रकार पडतात. तर मी असं म्हणेल की याला व्हेरी IMP, ही जी स्लाइड असेल ना, ही व्हेरी IMP करून ठेवावी. कारण की यावर भरपूर प्रश्न आहेत. प्रोजेक्टेड, नॉन प्रोजेक्टेड, प्रक्षेपित साधने आणि अप्रक्षेपित साधने. तर बघा, याचे 2 उपप्रकार पडतात व्हिज्युअल एड्सचे, प्रोजेक्टेड आणि नॉन प्रोजेक्टेड. जे इंग्रजीमधनं अभ्यास करतायत ते प्रोजेक्टेड. समजायला सोपं आहे. प्रोजेक्टेड, नॉन प्रोजेक्टेड. प्रक्षेपित साधने आणि अप्रक्षेपित साधने. बघा, जर का मागं क्वेश्चन पेपर काढले असतील, आपण क्वेश्चन अनालिसिस घेणार आहे टॉपिक संपल्यानंतर, तर तुम्हाला जाणवेल की प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये एखाद दुसरा प्रश्न या टॉपिकवर आहे. या टॉपिकवर नाही म्हणणार की या मुद्द्यावर आहे की खालीलपैकी कोणतं प्रक्षेपित दृक साधन आहे, खालीलपैकी कोणतं प्रक्षेपित श्राव्य साधन आहे, प्रक्षेपित दृक श्राव्य साधन आहे. तर त्याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन जमलं पाहिजे. तर घ्या प्रोजेक्टेड. याचा प्रक्षेपित म्हणजे काय, प्रोजेक्टेड म्हणजे काय, प्रोजेक्शन असतं, त्याला प्रोजेक्शन असतं. त्यामध्ये प्रकाश किरणांचा वापर केलेला असतो, म्हणजे लाईटचा वापर केलेला असतो, प्रकाश किरणांचा वापर केलेला असतो. त्याला प्रोजेक्टेड म्हणतात. बघा, प्रक्षेपित साधने म्हणजे कोणती येतात, प्रोजेक्टेड एड्स. म्हणजेच या प्रकारच्या साधनांच्या वापरासाठी प्रकाश किरणांचे प्रक्षेपण केले जाते. म्हणजे तिथं लाईटचा वापर केला जातो. आपला हा कॅमेरा आहे, प्रकाश किरणांचं प्रक्षेपण केलं जातं फक्त व्हिज्युअल एड्स मध्ये. बघा, प्रकाश किरणांचं प्रक्षेपण केलं जातं, त्यामुळे त्यांना प्रक्षेपित दृक साधने म्हणतात. प्रक्षेपित दृक साधने, चित्र प्रक्षेपक. आपण हे पुढे बघणार आहे त्याचं इन डिटेल क्लासिफिकेशन. येते लक्षात. प्रक्षेपित काय आलं, म्हणजेच प्रोजेक्टेड. त्यानंतर अप्रक्षेपित साधने. या प्रकारच्या साधनांचा वापर करण्यासाठी प्रकाश किरणांचे प्रक्षेपणाची आवश्यकता नसते. प्रकाश किरणांच्या प्रक्षेपणाची आवश्यकता नसते. त्यामध्ये काय येणार, फलक, फळा, चित्रे,
तक्ते, आलेख, रंगचित्रे, प्रतिकृती यामध्ये लाईटचा वापर, म्हणजे जर का समजायचं झालं तर जिथं लाईटचा वापर केला जातो, आपण जे इलेक्ट्रिसिटी, असं लक्षात ठेवा की तिथं तिथं प्रक्षेपित असतात, ते प्रोजेक्शन असतं, त्यांना काहीतरी प्रोजेक्टेड असतात. आणि नॉन प्रोजेक्टेड म्हणलं, अप्रक्षेपित साधने म्हणलं तर तिथं प्रकाश किरणांचा वापर करण्यासाठीची आवश्यकता नसते. त्यामध्ये काय काय येतं, फलक, फळा, तिथं समजून घ्या की तिथं काहीच नसते, म्हणजे तिथं गरज नसती. या फलक, फळा, चित्रे, तक्ते, आलेख, रंगचित्रे हे सगळं अप्रक्षेपित साधनेमध्ये जातं. अप्रक्षेपित दृक, दृक म्हणजे फक्त आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्यातून ऐकू काहीच येत नाही. आता समजा नुसती ही स्लाइड आहे, हे नुसतं चित्र एक, ही नुसती स्लाइड आहे, तर या स्लाइड कडे बघून तुम्हाला काय वाटतं की हे कसलं साधन आहे? म्हणजे असं समजू नका की हा फक्त फळा आहे एवढंच समजा, हा फक्त फळा आहे, याला काही प्रोजेक्शन नाहीये, हा फक्त फळा आहे आणि त्यावर हे चित्र रेखाटलेलं आहे, तर ते अप्रक्षेपित म्हणजे नॉन प्रोजेक्टेड साधन राहणार. पण ज्यावेळेस हे पुढं पुढं सरकतंय, म्हणजे मूव्ह होते स्लाइड, स्लाइड मूव्ह होतात, तर प्रक्षेपित दृक, यातून काय आवाज येतोय का? श्राव्य म्हणजेच काय, प्रोजेक्टेड आहे का, म्हणजे काय म्हणतात त्याला, ऐकू येतंय का काय यामधून? नाही, फक्त आपण व्हिज्युअल एड आहे, फक्त व्हिज्युअल एड आहे. कळालं? प्रोजेक्टेड आणि नॉन प्रोजेक्टेड, प्रोजेक्टेड आणि नॉन प्रोजेक्टेड मधला फरक. ओके, आता श्राव्य शिक्षण साधने म्हणजेच ऑडिओ एड्स. आपण आधी बघितलं व्हिज्युअल एड्स, व्हिज्युअल एड्स मध्ये बघितलं प्रोजेक्टेड, नॉन प्रोजेक्टेड. आता ऑडिओ एड्स, ऑडिओ म्हणजे फक्त आपण कानांनी ऐकू शकतो, कानांनी ऐकू शकतो, बाकी त्यामध्ये व्हिडिओ वगैरे काही दिसत नाही, फक्त आपल्याला कानांनी ऐकू येतं. तर ते काय, या प्रकारच्या साहित्याचा वापर करण्यासाठी फक्त कानांचा उपयोग केला जातो. आणि यामध्ये उदाहरणार्थ रेडिओ, टेप रेकॉर्डर, फक्त कान, फक्त आपण ऐकतो, आपण गाणी ऐकतो, तर त्यामध्ये जर का व्हिडिओ बघत नसेल, नुसती गाणी ऐकत असू, तर ते ऑडिओ एड्स मध्ये जातं, तर ते ऑडिओ एड्स मध्ये जातं. श्राव्य शिक्षण साधने म्हणजे मराठीत प्रश्न वाचल्यानंतर थोडं कन्फ्युजन होतं, त्यामुळं ऑडिओ एड्स, व्हिज्युअल एड्स हे बघावं. आणि प्रोजेक्टेड आहे का नॉन प्रोजेक्टेड म्हणजे प्रक्षेपित, अप्रक्षेपित. आता एवढा तर फरक समजला की ऑडिओ एड्स आणि व्हिज्युअल एड्स. ऑडिओ म्हणलं म्हणजे श्राव्य, म्हणजेच की जिथं आपण फक्त कानांचा वापर करतो. ज्या एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स मध्ये जे काही आपण साधनं वापरतो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत एखादी टेक्नॉलॉजी आपण पोहोचवतोय, तर ती पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या मेथड डेमॉन्स्ट्रेशन, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन किंवा कोणत्याही मीटिंग मध्ये आपण एखादं टीचिंग एड वापरतोय, तर ते टीचिंग एड कोणत्या प्रकारचं आहे त्याचे प्रकार आहेत. म्हणजेच जे नुसतं दृक साधन असेल, म्हणजेच फक्त पाहू शकतो ते, आणि दुसरं येतं ऑडिओ एड्स म्हणजेच श्राव्य शिक्षण साधन, ऑडिओ एड्स. असे दोन प्रकार पडतात मुख्य. आता दृकश्राव्य शिक्षण साधने, दृकश्राव्य शिक्षण साधनेमध्ये काय येईल, ऑडिओ व्हिज्युअल एड्स, म्हणजे यामध्ये दोन्ही डोळे आणि कान या दोन्हींचा आपण वापर करतो, डोळे आणि कान या दोन्हींचा आपण वापर करतो. दृक श्राव्य शिक्षण साधने येते लक्षात, आपण यामध्ये दोन्हींचा वापर करतो. ऑडिओ व्हिज्युअल एड्स मध्ये डोळे आणि कानांचा वापर करतो, ते व्हिज्युअल एड पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी. तर त्यामध्ये काय, चलचित्रपट, दूरदर्शन. आता समजा की तुम्ही आत्ता जे काही ऐकताय, आत्ता जे काही तुम्ही ऐकताय फक्त, तर ते ऑडिओ व्हिज्युअल एड मध्ये जाणार. की तुम्ही एक व्हिडिओ पाहताय, तुम्ही युट्यूबला ही व्हिडिओ पाहताय, आणि ही व्हिडिओ पाहताना तुम्हाला दिसतंय आणि ऐकू पण येतंय, मग हे ऑडिओ व्हिज्युअल एड दोन्ही याच्यात जातं. म्हणजे चलचित्रपट किंवा दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन, आपण टीव्ही पाहतो, हे त्यामध्ये जातं. पण जर का तुम्ही फक्त एक पॉडकास्ट ऐकताय, म्हणजे नुसतं कानात हेडफोन टाकलाय आणि नुसतं मी जे काही बोलतोय ते ऐकताय, जे काही मी बोलतोय ते ऐकताय, तर ते फक्त श्राव्य शिक्षण साधनेमध्ये जाणार, म्हणजेच ऑडिओ एड्स मध्ये जाणार. आणि आवाजच येत नाहीये, नुसती व्हिडिओ आहे, फक्त हावभाव करून मी सांगतोय, तर ती दृक शिक्षण साधनेमध्ये जाणार, म्हणजेच व्हिज्युअल एड्स मध्ये जाणार. आणि त्याचेच प्रोजेक्टेड आणि नॉन प्रोजेक्टेड असे दोन प्रकार पडतात. तर पुढे बघू आपण, येते इथपर्यंत तर समजलं.
आता अकॉर्डिंग टू प्रोजेक्शन त्याचे दोन प्रकार पडतात, प्रोजेक्टेड आणि नॉन प्रोजेक्टेड. ऑडिओ व्हिज्युअल एड्स जे आहेत ते प्रोजेक्टेड आणि नॉन प्रोजेक्टेड. तर प्रोजेक्टेड मध्ये काय काय येणार यावर प्रश्न आलेले आहेत, खूप सारे प्रश्न यावर विचारलेले आहेत. तर यामध्ये काय काय येतं, काय काय येतं. प्रोजेक्टेड म्हणजेच प्रक्षेपित आणि नॉन प्रोजेक्टेड म्हणजेच अप्रक्षेपित, एवढं लक्षात असावं. आता प्रोजेक्टेड मध्ये काय काय येतं, सिनेमा प्रोजेक्टर, स्लाइड प्रोजेक्टर, ओव्हरहेड प्रोजेक्टर आणि ऑपेक्यू प्रोजेक्टर. याचं इन डिटेल घेणार आहे मी पुढं, की त्याला काय काय आणि कसा, म्हणजे ते काय काय असतं, कसं दिसतं. सिनेमा प्रोजेक्टर, स्लाइड प्रोजेक्टर, ओव्हरहेड प्रोजेक्टर आणि ऑपेक्यू प्रोजेक्टर, हे 4 प्रोजेक्टर प्रोजेक्टेड मध्ये येतात. यावर प्रश्न येतात आणि थेट डायरेक्ट अशी नावच दिलेली असतात. म्हणजे ह्याला काय ऑपेक्यू प्रोजेक्टर म्हणजे मराठीत काय वेगळं नाव आहे का, तसं नाही. डायरेक्ट ओव्हरहेड प्रोजेक्टर, मराठीत पण ओव्हरहेड प्रोजेक्टरच नाव येतं. ऑपेक्यू प्रोजेक्टर डायरेक्ट ऑपेक्यू प्रोजेक्टर्स म्हणून नाव येतं. स्लाइड आणि सिनेमा, सिनेमा प्रोजेक्टर. त्यानंतर नॉन प्रोजेक्टेड मध्ये, जे नॉन प्रोजेक्टेड मध्ये जातात ते म्हणजेच काय, फ्लॅश कार्ड. फ्लॅश कार्डवर पण एक प्रश्न मागे येऊन गेलेला आहे. फ्लॅश कार्ड काय असतं आपण पुढे घेऊ. काय असतं फ्लॅश कार्ड, ज्यावेळेस आपण एक्सटेन्शन करत असतो एखाद्या टेक्नॉलॉजीचं, त्यावेळेस एखाद्या मीटिंग मध्ये आपण फ्लॅश कार्डचा वापर करतो. ते फ्लॅश कार्ड कसे असतात ते आपण पुढे बघूया. त्यानंतर फ्लॅनेल ग्राफ. फ्लॅनेल ग्राफ हा जुन्या काळात वापरला जायचा, पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. फ्लॅनेल ग्राफ पण ऑप्शन मध्ये येऊन गेलेला आहे, तर आपल्याला विचारू शकतील किंवा फ्लॅनेल ग्राफ नक्की काय कुठल्या प्रकारात मोडतो. त्यानंतर चार्ट्स, पिक्चर्स आणि हे सगळे मी आधी नॉन प्रोजेक्टेड मध्ये सांगितलेले. हे मेजर डिस्ट्रीब्युशन आहे ज्यावर प्रश्न विचारले जातात. मेजर डिस्ट्रीब्युशन आहे, हे तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. मेजर डिस्ट्रीब्युशन आहे की आपल्याकडे पाहिजे एक वहीच्या सुरुवातीलाच, की जे आपण शॉर्ट नोट्स करतो त्यामध्ये हे पाहिजे, प्रोजेक्टेड नॉन प्रोजेक्टेड. का, कारण की यावर प्रश्न आहेत. तुम्ही जर का बघितलं क्वेश्चन पेपर मागचे, जर का चाळले एक्सटेन्शनचे क्वेश्चन बघितले, तर यावर प्रश्न आहेत. अनालिसिस मध्ये घेऊयाच आपण पुढं, क्वेश्चन अनालिसिस मध्ये. तर आता हे बघू, सिनेमा प्रोजेक्टर. सिनेमा प्रोजेक्टर, आपण जे प्रोजेक्टर बघतो हा आहे सिनेमा प्रोजेक्टर. हा बघा, याला म्हणतात सिनेमा प्रोजेक्टर. यामध्ये प्रकाश किरणांचा वापर केलेला आहे. थेट आपण यामधनं पिक्चर समोर बघू शकतो पडद्यावर, तो आहे सिनेमा प्रोजेक्टर. थेट लाईट जाते, जुन्या काळाचा विषय, थेट लाईट पडते आणि चौकोनी आपल्याला पिक्चर, पूर्ण पिक्चर दिसतो. सिनेमा प्रोजेक्टर, तो आहे सिनेमा प्रोजेक्टर. हा विचारतात. स्लाइड प्रोजेक्टर. स्लाइड प्रोजेक्टर, जर का तुम्ही जुने पिक्चर बघितला असाल, जुने पिक्चर बघितले असेल, तर एखाद्या क्रिमिनलची पोलीस स्टेशन मध्ये ओळख करून देण्यासाठी त्यांची मीटिंग असते आणि त्या मीटिंग मध्ये कंटिन्यू असं खर्र खटक असे चित्र, चोरून चित्र काढलेले असतात आणि ते पुढे पडद्यावर दाखवलेले असतात की बाबा हा क्रिमिनल आहे, हा असं आहे. तर ह्या अशा स्लाइड असतात त्या, आणि त्या स्लाइडद्वारे दाखवलं जातं एक एक चित्रपट, एक एक चित्रपट. नाहीतर तुम्ही इश्क पिक्चर जरी बघितला असेल, तर त्या पिक्चर मध्ये पण या प्रोजेक्टरचा लई रोल आहे. इंटरव्हल पण याच पिक्चरनी होतो आणि एंड पण या प्रोजेक्टरनीच होतो, तुम्ही जर का पाहिलं असेल तर. ओके, हे दोन कळाले. प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड्स येते, प्रोजेक्टेड एड्स आहेत स्लाइड प्रोजेक्टर आणि सिनेमा प्रोजेक्टर. स्लाइड प्रोजेक्टर आणि सिनेमा प्रोजेक्टर. तर पुढचं आपण बघू, हा आहे ओव्हरहेड प्रोजेक्टर. आता ओव्हरहेड प्रोजेक्टर आहे ना, कॉलेजेसमध्ये वापरले जायचे जुन्या काळात. म्हणजे जुन्या म्हणजे 2010च्या आधी, ज्यावेळेस सगळीकडं प्रोजेक्शन नव्हतं, की काय म्हणतात त्याला, स्लाइडवर जास्त शिकवलं जायचं नाही, पॉवर पॉईंट पीपीटीवर जास्त शिकवलं जायचं नाही. तर त्यावेळेस कशाचा वापर केला जायचा, तर ह्या ओव्हरहेड प्रोजेक्टर सगळ्या कॉलेजेसमध्ये असायचे. ॲग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये तर बऱ्यापैकी आहेत. जे आता एक्सटेन्शनचे लॅब आहेत त्याच्यामध्ये हे ओव्हरहेड प्रोजेक्टर एक स्टॅच्यूचा, म्हणजे आपलं एक दाखवण्यासाठी ठेवण्यासारखं झालेला आहे याचा वापर. पण याचा वापर आधी होत होता, याचा वापर आधी होत होता. तर यामध्ये कसं असायचं की एक अशी ट्रान्सपरंट शीट असायची, एक ट्रान्सपरंट म्हणजे ट्रान्सपरंट पूर्णपणे शीट असायची प्लॅस्टिकची, आणि त्या ट्रान्सपरंट शीटवर आहे ना लिहिलेलं असायचं हाताने,
रंगीत पेनाने सगळं लिहिलेलं असायचं की बाबा कोणता डाटा आपल्याला पुढं भिंतीवर दाखवायचा आहे, म्हणजेच पडद्यावर, पांढऱ्या पडद्यावर दाखवायचा आहे. तर यामध्ये ते केलं राहायचं आणि ही शीट इथं ठेवली जायची आणि यावेळेला इलेक्ट्रिसिटी असायचे, इलेक्ट्रिसिटी जॉईन करायची आणि खालून लाईट इथं पडायची, इथून वरती समोर पडद्यावर ही जी काय शीट आहे ती शीट तिथं उमटायची. मग ते कलरमध्ये पण उमटायची की जे रेड, ब्ल्यू, ग्रीन कलरमध्ये हाताने लिहिलेलं असायचं, जे की आपले परमनंट मार्कर असतात ना, त्या परमनंट मार्करनी या शीटवर लिहिलेलं असायचं आणि त्या शीट आता ठेवायच्या. आता काय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आलेलं आहे त्यामुळं खूप सोपी प्रोसिजर झालेली आहे, पण आधी ही अशी पद्धत असायची ट्रान्सपरंट शीट. जर का एक्सटेन्शनच्या लॅबला गेला असाल, जे कोणी आपण एक्सटेन्शनच्या ह्याच्यामध्ये हे ओव्हरहेड प्रोजेक्टर ठेवलेले असतात. त्यानंतर चौथा येतो ऑपेक्यू प्रोजेक्टर. या ओव्हरहेड प्रोजेक्टरवर प्रश्न येऊन गेलेला आहे, ओव्हरहेड प्रोजेक्टरवर प्रश्न येऊन गेलेला आहे. कसं होतं की एक काही पुस्तकामध्ये आपल्या यानुसार सब्जेक्टनुसार आणि सब्जेक्टमध्ये टॉपिकनुसार डिस्ट्रीब्युशन केलेलं नाही. जे काही प्रश्नसंच माग कृषी सेवकचे येऊन गेलेले डायरेक्ट प्रश्न दिलेले आहेत, त्यामुळे लवकर आपल्याला कळत नाही की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात आणि किती येऊन गेलेले आहेत. पण या टॉपिकवर माझ्या मते तर जास्त प्रश्न आलेले आहेत. हे प्रोजेक्टेड आणि नॉन प्रोजेक्टेडवर जास्त प्रश्न आलेले आहेत. आता ऑपिक्यू प्रोजेक्टर. ऑपिक्यू म्हणजे काय? ऑपिक्यूचा अर्थ काय होतो की आपण त्याच्या पार, म्हणजे समजा पाण्याचा ग्लास असेल तर आपण पलीकडचं आपल्याला थोडंफार दिसतं, पण एकदम दगड घेतला तर आपल्याला पलीकडचं दिसणार नाही. ऑपेक्यू प्रोजेक्शन हा जो ओव्हरहेड प्रोजेक्शन असतो ना, त्यामध्ये ट्रान्सपरंट शीटवरनं आपल्याला दाखवलेलं जातं, ट्रान्सपरंट शीट मधून दाखवलं जातं. पण यामध्ये ऑपेक्यू प्रोजेक्शन मध्ये काय केलं जातं, यामध्ये थेट जो काय आपल्या पेज असते, कोणत्याही पुस्तकाचं पेज असू द्या, काही असू द्या, ते पुस्तकाचं पेज इथं ठेवलं त्याच्या वरती इथं, तर थेट आपल्याला पुढं तेच पेज दिसतं. ऑपिक्यू प्रोजेक्शन म्हणजे त्यामध्ये ट्रान्सपरंट काय नसते, आपण जे पेज तिथं ठेवू तेच पेज आपल्याला समोर दिसतंय, ते ऑपिक्यू प्रोजेक्शन म्हणतात त्याला. ऑपिक्यू प्रोजेक्टर, ऑपिक्यू प्रोजेक्टर हे 4 लक्षात आले. या 4 वर प्रश्न आलेले आहेत. हे प्रोजेक्टेड म्हणजे प्रक्षेपित साधनांमध्ये जातात, प्रक्षेपित शिक्षण साधनांमध्ये जातात. आता यामध्ये पण फरक आहे. आता हा सिनेमा प्रोजेक्टर आहे बघा, सिनेमा प्रोजेक्टर आहे तर समजून चाला की सिनेमा प्रोजेक्टर यामध्ये आपल्याला ऐकू पण येतंय बरोबर आणि पाहू पण शकतोय. तर ते कशात जाणार, ते कशात जाणार, प्रक्षेपित दृकश्राव्य शिक्षण साधनामध्ये जाणार. कारण की त्यामध्ये आपल्याला दिसतंय पण, म्हणजेच प्रोजेक्टेड ऑडिओ व्हिज्युअल एड्स मध्ये जाणार. दिसतंय पण म्हणजे डोळ्यांचा बी वापर होतोय आणि ऐकू पण येतंय, म्हणजेच काहीतरी ऐकू येते सिनेमा प्रोजेक्टर मध्ये. आता स्लाइड प्रोजेक्टर मध्ये काय होणार, स्लाइड प्रोजेक्टर मध्ये फक्त आपल्याला दिसतंय, फक्त ती स्लाइड मध्ये जे आहे काय तो डाटा पुढे दिसतोय, फक्त आपण तिथं डोळ्यांचा वापर करतोय, त्याला काही साऊंड वगैरे सिस्टीम नाही, म्हणजेच काही कानाने ऐकू येत नाही. तर ते कशात जाणार, प्रक्षेपित दृक मध्ये जाणार, म्हणजेच प्रक्षेपित व्हिज्युअल एड म्हणजे प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड्स मध्ये जाणार. हे ते लक्षात, असे प्रश्न विचारलेले आहेत. प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड्स मध्ये जाणार. हे कशात जाणार, प्रोजेक्टेड ऑडिओ व्हिज्युअल एड्स मध्ये जाणार, प्रोजेक्टेड ऑडिओ व्हिज्युअल एड्स मध्ये जाणार. हे प्रोजेक्टेड ओनली व्हिज्युअल एड्स मध्ये जाणार. आता तुम्ही सांगा हे कशात जाईल मग. मी मागाशी सांगितलं हा जो प्रोजेक्टर आहे याला काही साऊंड सिस्टीम आहे, काय कानाने ऐकू येतंय नाही, फक्त आपण डोळ्यांनी बघणार आहे. पण याला प्रकाश किरणांचं प्रोजेक्शन आहे, प्रकाश किरणांचा सपोर्ट आहे. यामध्ये प्रकाश किरणांचा वापर केला जातो, याच्यामध्ये बी केला जातो, याच्यामध्ये बी केला जातो, याच्यामध्ये बी प्रकाश किरणांचा वापर केला जातो, त्यामुळे ते प्रोजेक्टेड आहे. मग हे प्रोजेक्टेड दृक, फक्त व्हिज्युअल येते, प्रोजेक्टेड दृक. त्यानंतर हे जे आहे ऑपिक्यू, हे पण कशात जाणार आता तुम्हाला कळालंच असेल, फक्त ह्याला काय साऊंडचं कनेक्शन नाहीये, ऐकू येत नाही, म्हणजे ते काय श्राव्य नाहीये, फक्त दृक आहे, म्हणजेच प्रक्षेपित दृक, प्रक्षेपित दृक मध्ये जाणार. ओके, परत एकदा सांगतो की कन्फ्युजन नको, परत एकदा सांगतो
की कोणतंही ऑप्शन मध्ये कोणता पण येऊ द्या, ऑप्शन कोणतं पण येऊ द्या, तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे. समजा सिनेमा प्रोजेक्टर आलंय, सिनेमा प्रोजेक्टर मध्ये आपल्याला ऐकू पण येतंय आणि आपण पाहू पण शकतो. तर तो सिनेमा प्रोजेक्टेड हा, आणि त्यामध्ये प्रकाश किरणांचा पण वापर आहे. ह्या तीन गोष्टी, प्रत्येक ह्याला तीन गोष्टी लावून बघायच्या तुम्ही. क्वेश्चन बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय लावायचं, ते प्रोजेक्टेड आहे का नॉन प्रोजेक्टेड आहे, म्हणजेच प्रकाश किरणांचा वापर केलाय का नाही. यामध्ये प्रकाश किरणांचा वापर केलाय त्यामुळे ते प्रोजेक्टेड आहे. आपण यामध्ये डोळ्यांचा वापर करतोय का, तर करतोय. ह्यामध्ये आपल्याला दिसतंय व्हिज्युअल एड आहे, तर ते दृक आहे. आणि आपण ऐकतोय का, ऑडिओ एड्स, म्हणजेच ऐकू पण येतंय, म्हणजेच ते ऑडिओ एड, म्हणजेच श्राव्य, म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल, प्रोजेक्टेड ऑडिओ व्हिज्युअल एड आहे. इथं काय होतंय, इथं फक्त आपण पाहू शकतोय, त्याला साऊंडचा काही सपोर्ट नाही, फक्त पाहू शकतोय. तर हे प्रोजेक्टेड, पण यामध्ये प्रकाश किरणांचा वापर केलेला आहे, तर प्रोजेक्टेड दृक मध्ये जातं हे फक्त. ओव्हरहेड प्रोजेक्टेड, प्रोजेक्टेड दृक मध्ये जाणार, म्हणजेच प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड मध्ये जाणार. आणि हे ऑपेक्यू, ते पण प्रक्षेपित व्हिज्युअल एड मध्ये जाणार. आता फ्लॅश कार्ड, फ्लॅश कार्ड काय असतात. फ्लॅश कार्ड म्हणजे काय की असे कार्ड्स असतात चौकोनी, हे जसं कार्ड आहे, हे जसं कार्ड आहे ना, हे जसं कार्ड आहे तसं फ्लॅश कार्ड असते. त्या फ्लॅश कार्डवर पुढं चित्र वगैरे असतात आणि मागं त्याची माहिती असते. म्हणजेच की समजा आपल्याला एखादं, शेतकऱ्यांना डिसीज कोणकोणते प्रकारचे आहेत, म्हणजे कोणकोणते रोग आहेत आणि त्याचे सिम्पटम कसे आहेत आणि त्याचं चित्र कसं येतंय, तर आपण ते फ्लॅश कार्डवर इथं चित्र दाखवू की असा रंग होतो किंवा ह्या डिफिशियन्सीमध्ये असे सिम्पटम जाणवतात प्लांटवर, किंवा ह्या रोगामध्ये हे सिम्पटम जाणवतात. तर इथं आपण ते चित्र देऊ शकतो आणि मागं त्याची माहिती देऊ शकतो. ते झाले फ्लॅश कार्ड. आणि आपण शिकवताना असं दाखवू शकतो की ही बघा अशी अशी हा रोग आहे ह्या पिकावरचा, आणि त्या पिकावरच्या रोगांवर असं चित्र येतं, असे सिम्पटम जाणवतात. तर तुम्ही पाहिलं असेल तर. आता हे कसं आहे, थोडी जुनी मेथड आहे, आता टेक्नॉलॉजी बदलली आहे, तुम्ही व्हॉट्सअपला पटदिशीने पाठवू शकता फोटो, पण ही फ्लॅश कार्ड वापरले जायचे. आधीच्या काळात फ्लॅश कार्ड वापरले जायचे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी, टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी फ्लॅश कार्ड वापरले जायचे. यावर प्रश्न विचारतात की जे छोटे छोटे कार्ड्स वापरले जातात, प्रश्न कसा येतो की छोटे छोटे कार्ड्स वापरले जातात, तर त्याच्यावर चित्र असते आणि मागं माहिती दिलेली असते. तर हे जे काही फ्लॅश कार्ड आहे ते आता कशात जाईल तुम्ही सांगा, म्हणजे थोडा विचार करा की कशात जाईल हे फ्लॅश कार्ड. याला प्रकाश किरणांचा वापर केलाय नाही, केलाय का नाही, प्रकाश किरणांचा वापर केलेला नाही. तर ते कशात जाणार, नॉन प्रोजेक्टेड मध्ये, नॉन प्रोजेक्टेड मध्ये. ओके, अप्रक्षेपित, अप्रक्षेपित मध्ये गेलं. दुसरं आपण काय म्हणतो, यामध्ये आपण पाहू शकतो यावरचं चित्र, यावर काय असेल XYZ चित्र, ते आपण पाहू शकतो, बरोबर आहे. तर ते श्राव्य मध्ये जाणार, म्हणजेच व्हिज्युअल एड मध्ये जाणार. पण आपण ऐकू शकतो का, आपण ऐकू शकतो का, यामधनं काय साऊंड येतोय का, नाही. तर ते कशात जाणार, अप्रक्षेपित दृक शिक्षण साधने, म्हणजेच नॉन प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड. येते लक्षात, नॉन प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड मध्ये जाणार हे फ्लॅश कार्ड. नॉन प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड मध्ये जातं हे फ्लॅश कार्ड. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळं नीट समजून घ्या. यावर भरपूर प्रश्न आहेत. आता फ्लॅनेल ग्राफ, फ्लॅनेल ग्राफ. तर फ्लॅनेल ग्राफ काय असतोय, फ्लॅनेल ग्राफ काय असतोय, तर हा जो असतो ना, हा जो ग्रीन कलरचा आहे ना, हा मागचा बॅकग्राऊंड, हा सँड पेपर असतोय. सँड पेपर म्हणजे ज्याच्यावर चिकटतं, दुसरी गोष्ट ज्यावर चिकटते, दुसरी गोष्ट ज्यावर चिकटते आणि आपण सगळं समजून सांगू शकतो. तर हे जे चित्र आहेत ना, हे छोटे छोटे चित्र आहेत, हे आपण काढू शकतो, साईडला ठेवू शकतो. हे चित्र आपण काढून ठेवू शकतो, फक्त ग्रीन कलर करून ठेवू शकतो. आणि त्यानंतर आपण जसं आपल्याला वाटेल तसं आपण चिटकवून
पुढची इन्फॉर्मेशन देऊ शकतो की बाबा ही अशी गोष्ट आहे, ही अशी गोष्ट आहे, याच्यात याच्यात ही लिंक आहे. तर हा झाला फ्लॅनेल ग्राफ. हा झाला फ्लॅनेल ग्राफ. म्हणजेच कसं होतं की आपला सँडलची स्ट्रीप असते ना, त्या टाईपमध्ये की त्यावर ते चिकटतं, म्हणजे ज्यावर आपण जो मायना आपण त्यावर चिटकवणार आहे त्यावर ते आरामशीर त्या फ्लॅनेल ग्राफवर चिकटतं. तो झाला फ्लॅनेल ग्राफ. आता मला सांगा, याला प्रकाश किरणांचा वापर केलेला आहे का? यामध्ये प्रकाश किरणांचा वापर केलेला नाही, तर ते अप्रक्षेपित मध्ये जाणार. बरोबर, अप्रक्षेपित मध्ये जाणार. याला प्रकाश किरणांचा वापर केलेला नाही, अप्रक्षेपित. आणि यामध्ये काही ऐकू येतंय का? तर नाही, मग ते श्राव्य असणार नाही. मग राहिलं काय? फक्त व्हिज्युअल म्हणजे दृक, म्हणजेच अप्रक्षेपित दृक शिक्षण साधने. प्रश्न असा येऊ शकतो की फ्लॅश कार्ड हे डॅश 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 शिक्षण साधन आहे. अप्रक्षेपित दृक, प्रक्षेपित दृक, अप्रक्षेपित श्राव्य आणि प्रक्षेपित श्राव्य, असे 4 ऑप्शन येतात आणि येऊन गेलेले आहेत. तर हा टॉपिक थोडा व्यवस्थित समजून घ्या. ओके, आपण ते प्रोजेक्टेड आणि नॉन प्रोजेक्टेड, प्रक्षेपित आणि अप्रक्षेपितचे 4 उदाहरणं बघितले, ज्यावर प्रश्न विचारतात आणि ज्याचे चित्रांवरनं मी तुम्हाला समजून सांगितलं की काय असतं काय नाही ते. आता आपण थोडं पुढे जाऊया. तर हे अजून काही साधनं आहेत जी की आपण एक्सटेन्शन टीचिंग मध्ये वापरतो. स्लाइड. स्लाइड म्हणजे काय असते की जिलेटिन पेपर किंवा कॅमेऱ्याने जो फोटो घेतला जातो त्या फोटोच्या माध्यमातून ही स्लाइड तयार केली जाते आणि ते साध्या किंवा रंगीत ह्याच्यात असतात, रंगीत असतात आणि ते कमी खर्चात बनवता येतात. आपल्या स्लाइड ज्या असतात छोट्या छोट्या, या स्लाइड प्रोजेक्टर मध्ये मगाशी बघितलं आपण, त्या स्लाइड असतात. तर त्या आपण स्लाइड वापरतो आणि त्या कमी खर्चात बनतात आणि जास्त वेळ टिकतात आणि आपण क्रमशः परत पुढे पुढे एकमेकाला देऊ शकतो. त्या झाल्या स्लाइड. हे थोडं जुनं एक्सटेन्शन टीचिंग एड आहे, पण लक्षात असू द्या स्लाइड. सिनेमा म्हणजे चलचित्रपट. आपण मगाशी बघितलं सिनेमा, चल चित्रपट. ओके, चल चित्रपट. तर यामध्ये काय, हे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहेत. तर जी लोक आहेत ना, आपल्या कुठलाही एक्सटेन्शनचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला उपस्थित राहत नसतील किंवा बाबा गायब होत असतील, तर जुन्या काळात पिक्चर बघायला लोक जायचे स्पेशल. आता सगळ्यांच्या घरात हातात मोबाईल आहे, घरात टीव्ही आहे, त्यामुळे पिक्चर बघणं काय छोटा विषय नाहीये. पण जुन्या काळामध्ये पिक्चर बघणं ही मोठी गोष्ट असायची आणि पिक्चर लावले जायचे आणि लोक ते पिक्चर बघायला यायचे उत्साहाने. तर तो जो काय सिनेमा म्हणजे चलचित्रपट, तर जे बैठकीला किंवा सभेला गैरहजर राहायचे ते उत्साहाने चित्रपट बघायला यायचे आणि त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये आपण जागृती करू शकत होतो. ते चलचित्रपट आहे. आता हे सिनेमा कशात जाणार? प्रकाश किरणांचा वापर केला, ऐकू येतंय आणि बघू शकतोय. तर प्रोजेक्टेड ऑडिओ व्हिज्युअल एड मध्ये जाणार ते, म्हणजेच प्रक्षेपित दृक श्राव्य शिक्षण साधने यामध्ये जाणार ते. चलचित्रपट बघितलं, स्लाइड बघितलं. आता नाटक, तमाशा, कीर्तन. म्हणजे नाटक म्हणजे काय? मनोरंजनाचे प्रभावी दृकश्राव्य साधन आहे. दृकश्राव्य साधन आहे. तर नाटक हे कशात जाणार? आता तुम्ही थोडासा विचार करा, आतापर्यंत जे काय आपण अभ्यासलो, तर नाटक कशात जाणार? त्यामध्ये प्रकाश किरणांचा वापर केला जातो का नाटकामध्ये? काही नाही, प्रकाश किरणांचा वापर केला जात नाही. तर ते नॉन प्रोजेक्टेड मध्ये जाणार आणि राहतंय काय मग? दृक, ऐकू पण येतंय आणि ते जे काही नाटक करून दाखवतायत ते आपण बघू पण शकतोय. तर ते अप्रक्षेपित दृकश्राव्य मध्ये जाणार, म्हणजेच नॉन प्रोजेक्टेड ऑडिओ व्हिज्युअल एड मध्ये जाणार. हे खूप महत्वाचं आहे की याचं डिस्ट्रीब्युशन
प्रश्न तुम्हाला विचारणारच नाही की बाबा नाटकामध्ये काय होतं आणि काय नाही. प्रश्न विचारणार की कुठलंही ते प्रोजेक्टेड आहे का नॉन प्रोजेक्टेड आहे, दृक आहे, श्राव्य आहे, हे. आणि जे मराठीतून अभ्यास करतात त्यांना थोडंसं कन्फ्युजन जातं. इंग्रजीमध्ये कसं होतं की ऑडिओ व्हिज्युअल एड येऊन जातं. ऑडिओ म्हणजे आपण ऐकू शकतो, व्हिज्युअल म्हणजे आपण पाहू शकतो, तर ते इंग्रजीमध्ये जमतंय. पण दृक श्राव्य, दृक म्हणजे आधी विचार करावा लागतो की दृक हा डोळ्याने दिसणार, श्राव्य म्हणजे कानाने ऐकणार, आणि प्रक्षेपित अप्रक्षेपित यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. तर परफेक्ट माहिती पाहिजे. तीन तीन नियम लावायचे. कोणतंही एक्सटेन्शन टीचिंग एड येऊ द्या, सगळ्यात पहिल्यांदा प्रकाश किरणांचा वापर केला जातोय का, करत असेल तर प्रक्षेपित, नसेल तर अप्रक्षेपित. दुसरं ऐकू येतंय का, तर ते श्राव्य, नसेल असेल तर श्राव्य नाही. आणि बघू शकतोय का, तर बघू शकतोय आणि ते दृक मध्ये जातं. तर नाटक हे जी नाटके असतात ती मनोरंजन आणि प्रभावी दृकश्राव्य साधन आहे. नाटकं लोकांना आकर्षित करतात. म्हणजे अजून पण गावोगावी जाऊन जी काय नवीन गोष्टी आता शेतकरी आत्महत्या असेल विषय, मोठा ज्वलंत विषय, तर त्या शेतकरी आत्महत्यावर गावोगावी चौकामध्ये जे काही शाळेचे विद्यार्थी असतील किंवा शासनाद्वारे छोटी छोटी नाटकं ठेवली जातात. आणि ते शेतकरी ते पाहतात आणि बाबा त्याद्वारे जनजागृती केली जाते. तसेच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात की कसं तुम्ही वापरायचं, की हे खतं वापरते ते वेगवेगळे शेतकरी असतात नाटकामध्ये, आणि हे अतिरिक्त खतांचा वापर करतोय आणि हा बॅलन्स खतांचा वापर करतोय, आणि कसं दोघांच्या उत्पादनामध्ये फरक पडतोय. अशी छोटी छोटी नाटकं असतात जे की प्रभावी माध्यम ठरतात टेक्नॉलॉजी ट्रान्सफरमध्ये. आणि नाटकं पाहण्यासाठी लोक उत्साहाने येतात. म्हणजे एखाद्याचं भाषण पाहायला लोक येत नाहीत, पण नाटकं पाहायला येतात. त्यानंतर तमाशा. आता हे सिलेबसला आहे. महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार आहे. यावर प्रश्न पण येऊन गेलाय. म्हणजे विचार करायसारी गोष्ट आहे की यातून पण जनजागृती आपण करू शकतो शेतकऱ्यांमध्ये. महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा हा एक प्रकार आहे. आणि बाकीचं आपल्याला सगळं माहिती आहे, याबद्दल जास्त सांगायची गरज नाही. ओके. तमाशा. कीर्तन. कीर्तन जुन्या काळापासून होत आलेलं आहे आणि वेगवेगळ्या ओव्यांमधून किंवा कीर्तनांमधून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते. कीर्तन हे प्रभावी दृकश्राव्य साधन आहे. हे बघा, हे महत्वाचं आहे, इथं दिलेलं आहे दृकश्राव्य. येते लक्षात, दृक श्राव्य शिक्षण साधन. कीर्तनामध्ये आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, ते दृक श्राव्य शिक्षण साधन. आणि त्यामध्ये प्रकाश किरणांचा वापर केलेला नसतो, त्याच्यामुळे ते अप्रक्षेपित मध्ये मोडतं. तसंच सेम तमाशा दृकश्राव्य मध्ये जातं आणि ते प्रकाश किरणांचा वापर केला नाही, त्यामुळे ते अप्रक्षेपित मध्ये जातं. आता व्हिडिओ कॅसेट. व्हिडिओ कॅसेट. तर ही व्हिडिओ कॅसेट कशात जाणार, म्हणजेच की काय, कोणत्या ह्याच्यात जाणार. अलीकडच्या काळात हे लोकप्रिय होऊ लागले दृकश्राव्य माध्यम म्हणजेच व्हिडिओ कॅसेट. म्हणजे आपली व्हिडिओ कॅसेट जी असायची जुनी, म्हणजे हा विषय काय आहे की चौकोनी कॅसेट असायची बघा, ती सिलेबसला आहे कॅसेट, व्हिडिओ कॅसेट. जुनी चौकोनी ठोकळा कॅसेट असायची, ती आपण टाकायचो आणि त्यामध्ये आपल्याला काही पण पिक्चर वगैरे बघायचो आपण. ते दृकश्राव्य माध्यम म्हणजेच व्हिडिओ हे होय, व्हिडिओ कॅसेट. यामध्ये संदेश ऐकता येतात शिवाय पाहता पण येतात. आता व्हिडिओ कॅसेट कशात जाणार, व्हिडिओ कॅसेट पाहण्यासाठी प्रकाश किरणांचा वापर करावा लागेल. मग ते कशात जाणार, प्रक्षेपित मध्ये जाणार. दुसरा दोन मुद्दे राहतात की ते पाहू शकतो, येस पाहू शकतो, त्यामध्ये व्हिज्युअल एड आहे ते दृक, आणि ऐकू शकतो श्राव्य आहे, म्हणजेच प्रोजेक्टेड ऑडिओ व्हिज्युअल एड मध्ये हे व्हिडिओ कॅसेट जातं. आता मला सांगा, सिंपल आहे, टेप रेकॉर्डर कशात जाईल, टेप रेकॉर्डर कशात जाईल. विचार करा फक्त तुम्ही की सगळ्यात पहिल्यांदा टेप रेकॉर्डरला प्रकाश किरणांचा वापर केला जातो. प्रोजेक्शन आहे का त्याला, प्रोजेक्शन आहे का त्याला, तर ते प्रक्षेपित आहे, प्रोजेक्टेड आहे. ओके, त्याला लाईटचा वापर केला जातो, प्रोजेक्टेड आहे.
पहिली गोष्ट प्रोजेक्टेड, तर ते पाहू शकतो का आपण टेप रेकॉर्डर मध्ये? नाही पाहू शकत, मग ते दृक नाही. प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड म्हणजेच प्रक्षेपित श्राव्य शिक्षण साधन टेप रेकॉर्डर. जास्त हुशार बनायचं नाही अशा प्रश्नांना, की थोडं आपण डोकं फास्ट चालवतो आणि हे प्रश्न चुकून टाकतो. टेप रेकॉर्डर. ओके. ऑडिओ टेप रेकॉर्डर म्हणजे ज्याला टेप टेप प्लेयर किंवा टेप मशीन, टेप डेक किंवा टेप रेकॉर्डर म्हणून देखील ओळखले जाते. यामध्ये काय ध्वनी रेकॉर्डिंग केलं जातं आणि परत परत ते आपण ऐकू शकतो. जे काय आपण जुनं असायचं बघा, जुने टेप असायचे, त्यामध्ये छोटी कॅसेट असायची, त्याच्यावर ती रीळ असायची, ती रीळवर ध्वनी रेकॉर्ड व्हायचा. चुंबकीय टेप असायचा, तो चुंबकीय टेप असायचा, त्यावर ध्वनी रेकॉर्ड व्हायचा. चुंबकीय टेप असायचा त्यावेळी ध्वनी रेकॉर्ड व्हायचा. मग त्यामध्ये काय व्हायचं येते लक्षात, की आपण नाही का 3-4 बटणं असायची, खट खट आवाज यायचा, त्याचा कॅसेट टाकायचो, चालू व्हायचं ते घर. आता जे झेड जनरेशन वाले त्यांना माहित नसेल, त्यांच्या लहानपणी तो विषय होता, पण जे वाय जनरेशन ची जी लोक आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत. जी जुनी काळातली लोक आहेत, छोटे असायचे, त्यामध्ये आपण रेकॉर्ड पण करायचो, आपला आवाज करायचो आणि ती खूप मोठी गोष्ट वाटायची. आता आपण मोबाईलवर सगळं करू शकतो, पण त्यावेळेस जी सिस्टीम होती ही टेप रेकॉर्डर, ही हा विषय होता. ओके. प्रोजेक्टेड, नॉन प्रोजेक्टेड. आता जे आपण मगाशी बघितलं फ्लॅश कार्ड्स, तर प्रश्न विचारला जातो की एका सिंगल टॉक मध्ये, म्हणजे एका आपण जो काय भाषण करतोय किंवा काय, तर त्या सिंगल टॉक मध्ये किती फ्लॅश कार्ड असले पाहिजेत असा प्रश्न विचारला जातो. किती फ्लॅश कार्ड्स असले पाहिजेत? तर 10 ते 12 कार्ड्स सफिशियंट असतात. 10 ते 12 कार्ड्स असले पाहिजेत तर ते योग्य राहील. तर तुम्ही सटा म्हणजे आपले काय म्हणतात त्याला, पत्ते असतात ना, तसे पत्ते उडवत चाललाय, तर तसं जमणार नाही. 10 ते 12 फ्लॅश कार्ड्स दाखवून तुम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकता. नाही तर इतके तुम्ही कार्ड दाखवले की समोरचा विसरून गेला की पहिलं कार्ड आणि 100व कार्ड कोणतं होतं. तर एका सिंगल टॉक मध्ये 10 ते 12 कार्ड्स आवश्यक असतात. ओके. आणि जे काय फ्लॅश कार्ड, फ्लॅनेल कार्ड, फिल्म चार्ट जे काय असतंय, तर ते किती जणांपर्यंत दाखवू शकतोय आपण? तर तो ग्रुप आहे ना 30 पेक्षा जास्त जणांचा झाला नाही पाहिजे. तो ग्रुप 30 पेक्षा जास्त जणांचा झाला नाही पाहिजे. नॉट युज्ड व्हेन ग्रुप एक्सिडिंग 30, म्हणजे 30 लोकांच्या वरती होत असेल तर तो वापर करायचा नाही. फ्लॅश कार्ड 10 ते 12 कार्ड्स इन सिंगल टॉक. आता हे जे 3 प्रोजेक्टर बघितले आपण, तर प्रोजेक्टर, डायरेक्ट प्रोजेक्टर, त्यामध्ये स्लाइड वापरतो आपण, बघितलं आपण ती स्लाइड प्रोजेक्टर, तो डायरेक्ट प्रोजेक्टर असतो. तर त्याची स्लाइडची साईज काय असते? तर हा विचारतात. 35 mm ची स्लाइड वापरली जाते. डायरेक्ट प्रोजेक्टर मध्ये किती mm ची स्लाइड वापरली जाते? तर 35 mm ची स्लाइड वापरली जाते. डायरेक्ट प्रोजेक्टर मध्ये 35 mm ची स्लाइड वापरली जाते. हे यावर प्रश्न विचारतात. आता ऑपिक्यू प्रोजेक्टर बघा, जो काय ऑपिक्यू प्रोजेक्टर असतो ना, त्यामध्ये इपिडोस्कोप असतोय. काय? इपिडोस्कोप असतोय. त्याचा पार्ट एक हा ऑपिक्यू प्रोजेक्टरचा पार्ट आहे की इपिडोस्कोप नॉन ट्रान्सपरंट मटेरियल असते. मी मगाशी सांगितलं, नॉन ट्रान्सपरंट मटेरियल साठी ऑपिक्यू प्रोजेक्टर वापरतात आणि ट्रान्सपरंट मटेरियल साठी ओव्हरहेड प्रोजेक्टर वापरतात. ट्रान्सपरंट मटेरियल साठी ओव्हरहेड आणि यावर हे रिफ्लेक्टिंग लाईट चा यूज केला जातो ऑपिक्यू प्रोजेक्टर मध्ये. ओव्हरहेड प्रोजेक्टर बघितल्याप्रमाणे ट्रान्सपरंट शीट मध्ये वापरतात. ट्रान्सपरंट शीट हा पण प्रश्न येतो. ट्रान्सपरंट शीट, नॉन ट्रान्सपरंट शीट असते, ऑपिक्यू प्रोजेक्टर, ओव्हरहेड प्रोजेक्टर. ओके. आणि डायरेक्ट प्रोजेक्टर, हे झाले प्रोजेक्टर. आता वेगवेगळ्या साइजेस विचारतात. जे काय टीचिंग एड्स आहेत त्याच्या वेगवेगळ्या साइजेस विचारतात. तर
वेगवेगळ्या साईजेस विचारतात की याची साईज काय आहे, त्याची साईज काय आहे. तर जी काय मोशन फिल्म असती, मोशन फिल्म, मोशन फिल्मची साईज काय असती, तर हा प्रश्न विचारतात. मोशन फिल्मची साईज काय असती, मोशन फिल्म तर 35 ते 70 mm कमर्शियल साठी वापरतात. 70 mm नाही का, आपण पिक्चर बघतो किती mm ची स्क्रीन आहे, स्क्रीन किती mm ची आहे, 70 mm. म्हणजेच ती जी ही असती ना साईज फिल्मची, फिल्मची साईज किती मोठी आहे त्यावर डिपेंड आहे. 35 mm. त्यानंतर 16 mm आपल्या विस्तारमध्ये वापरतात, 16 mm आपल्या विस्तारमध्ये वापरतात आणि 8 mm घरात वापरतात. म्हणजे घरी नॉर्मली घरी वापरतो आपण 8 mm. 35 ते 70 mm कमर्शियल पर्पजसाठी वापरतात. त्यानंतर 16 mm एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजेच विस्तारामध्ये वापरतात आणि 8 mm घरी वापरतात. आता जी काय पोस्टर असते, पोस्टरची एक साईजेस विचारतात. भरपूर वेळा प्रश्न येऊन गेलेला, म्हणजे ॲग्री एमपीएससी मध्ये विचारतात, तर यामध्ये पण विचारू शकतात. एकदम एक वन लाईनर क्वेश्चन असतोय की पोस्टरच्या वेगवेगळ्या कोणत्या साईजेस आहेत, पोस्टरच्या वेगवेगळ्या कोणत्या साईजेस आहेत. तर लक्षात कसं ठेवायचं सांगतो, पाठवून जाईल. 10 पासून सुरुवात करायची आपल्याला, 30 पर्यंत जायचंय. बघा 10 पासून सुरुवात करायची, 30 पर्यंत जायचंय. इंचामध्ये या 10 ते 15, 15 ते 20, 18 ते 22, 22 ते 28 आणि 20 ते 30 अशा 5 प्रकारच्या पोस्टरच्या साईजेस आहेत. बघा 10 ते 15, 15 ते 20, 18 ते 22, 22 बाय 28 आणि 20 बाय 30 इंच अशा वेगवेगळ्या साईजेस वापरले जातात. आणि यावर प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणती साईज पोस्टरसाठी वापरली जाते. परत एकदा सांगतो, 10 पासून सुरुवात करा. 10 बाय 15, 15 बाय 20, 18 बाय 22, 22 बाय 28 आणि 20 बाय 30. ओके, तर हे पोस्टरची साईज आहे. आता मोस्ट पॉप्युलर साईज ऑफ स्लाइड, मी मगाशी सांगितलं जी काय स्लाइड असती त्याची साईज काय असते, मोस्ट पॉप्युलर साईज, तर 35 mm, 35 mm, 35 mm मोस्ट पॉप्युलर साईज ऑफ स्लाइड. मोस्ट पॉप्युलर साईज ऑफ स्लाइड 35 mm असते. आणि जो काय फ्लॅनेल ग्राफ असतोय तो 30 बाय 40 इंचाचा असतोय. आपण जो मागाशी बघितला फ्लॅनेल ग्राफ तो 30 बाय 40 इंच असतोय. आता फ्लॅश कार्ड आपण बघितलं, फ्लॅश कार्डची साईज विचारतात 7 बाय 7, 8 बाय 8 इंच, 7 बाय 7 आणि 8 बाय 8 यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. म्हणजेच हे थोडे ॲग्री एमपीएससीला आलेले प्रश्न आहेत, पण आपल्याला सिलेबसला असल्यामुळं आणि वन लाईनर क्वेश्चन, एकदम सोपे क्वेश्चन, की यामध्ये जास्त अवघड काहीच नाहीये या प्रश्नांमध्ये, त्यामुळे हे प्रश्न सांगतोय. येऊ शकतो 7 बाय 7 आणि 8 बाय 8, 7 बाय 7 आणि 8 बाय 8. डिफरंट साईजेस ऑफ टीचिंग एड्स, वेगवेगळे साईजेस आहेत टीचिंग एड्सच्या. मोशन फिल्म बघितलं, 35 70 mm कमर्शियल साठी वापरतात, 16 mm एक्सटेन्शन एज्युकेशन मध्ये वापरतात, 8 mm घरी वापरतात. त्यामध्ये पोस्टरची साईज बघितली, त्यामध्ये 10 बाय 15, 15 बाय 20, 18 बाय 22, 22 बाय 28 आणि 20 बाय 30 अशा वेगवेगळ्या साईजेस आहेत. मोस्ट पॉप्युलर साईज ऑफ स्लाइड, स्लाइडची मोस्ट पॉप्युलर साईज कोणती, तर 35 mm. त्यानंतर फ्लॅनेल ग्राफ 30 बाय 40 इंच आणि जी काय फ्लॅश कार्डची साईज असती ती 7 बाय 7 इंच आणि 8 बाय 8 इंच. हे आपण एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स आपण बघितल्या. तुम्ही जर का पहिला पार्ट बघितला असेल याच्या आधीचा एक्सटेन्शन टीचिंग मेथडचा, तर यामध्ये हा जोडून आहे, हा पार्ट जोडून आहे एक्सटेन्शन टीचिंग मेथड. तर त्या सगळ्या मेथड्स आहेत. म्हणजेच सुरुवात आपण बघितली एक्सटेन्शन टीचिंग मेथड मध्ये, इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट म्हणजे वैयक्तिक, ग्रुप कॉन्टॅक्ट म्हणजे गटाद्वारे गटामध्ये, आणि तिसरं मास कॉन्टॅक्ट मेथड. या 3 मध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघितले, तिघांचे वेगवेगळे प्रकार बघितले. परत लिटरेचर बघितलं आणि ऑडिओ व्हिज्युअल एड्स. ऑडिओ व्हिज्युअल एड्स पण एक टीचिंगचाच एक प्रकार आहे, टीचिंग एड्सचाच एक प्रकार आहे. त्यामध्ये आपण
कुठं वापरतो हे महत्वाचं पाहिजे. म्हणजेच रेडिओ असेल तर तो मास कम्युनिकेशनसाठी वापरू आपण, पण पर्सनल लेटर असेल तर तो इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्टमध्ये आपण वापरू. तर हे सगळं झालं एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स ज्या आहेत त्या विस्तार शिक्षणाची साधने यामध्ये इथपर्यंत येतं. तर आता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहेत, म्हणजेच मागं आलेले क्वेश्चन्स. हे काय मेमरी बेस्ड क्वेश्चन्स नाहीत, यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. हे काय मेमरी बेस्ड क्वेश्चन्स नाहीत, यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर आपण बघूया. हे थोडं ह्याचा प्रश्न आहे, काय म्हणतात त्याला, प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजेच कृषी विस्ताराची मूलतत्व यावरचा हा प्रश्न आहे. मी सांगितला होता पण त्यावेळेस घेता नाही आला. तर आता याचं काय असेल, आपण जर का तुम्ही आधीचे लेक्चर पाहिले नसतील तर पाहून घ्या आधीचे लेक्चर, त्याशिवाय ते हा प्रश्न सोडवता येणार नाही. तर आपण घेऊया प्रिन्सिपल ऑफ होल फॅमिली अप्रोच इन व्हॉइसेस, म्हणजेच संपूर्ण कुटुंबाचे मूलतत्व स्पष्ट करते की काय बाबा संपूर्ण कुटुंबाचे मूलतत्व. प्रिन्सिपल ऑफ होल फॅमिली अप्रोच आपल्याला काय करायचंय बघा. ऑप्शन बघा, लो इन्कम लो रिस्क मेजर्स काय आहे का, म्हणजे कमी उत्पन्न कमी धोका. फुलफिलमेंट ऑफ शॉर्ट टर्म नीड, होल फॅमिली अप्रोच शॉर्ट टर्म नीड काही संबंध आहे का, नाही, म्हणजेच कमी काळाची गरज भागवणे नाही. वुमन एम्पॉवरमेंट होल फॅमिली अप्रोच काही संबंध लागतोय का, म्हणजे आपण थोडं हुशार होऊन जातो आणि आपण असं डोक्यात आणतो की महिलांचा बी विकास करायचा त्यामुळे होल फॅमिली अप्रोच, पण तसं नाही. आपल्याला होल फॅमिली अप्रोच म्हणजे सर्व समावेशक विकास घडवून आणायचा आहे, म्हणजेच ऑल इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सर्वसमावेशक विकास, ऑल इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट असे प्रश्न विचारू शकतात. आधी कसं होतं, आधी सिलेबस नव्हता त्यामुळे प्रश्न कुठून येईल काय सांगता येत नव्हता. आता प्रॉपर सिलेबस मध्ये एक्सटेन्शन एज्युकेशनची प्रिन्सिपल आहेत, त्याच्यामुळे प्रश्न विचारायला जागा आहे. या टॉपिक्सवर प्रश्न विचारायला जागा आहेत. आपण क्वेश्चनची एक नंतर सेपरेट स्पेशल क्वेश्चनचं घेणार आहे. तर आता हा एक बघा, व्हॉट इज अ मेथड ऑफ मोटिवेटिंग पीपल, म्हणजेच काय की अशी कोणती पद्धत आहे की जी लोकांना प्रभावित करते, म्हणजे लोकांना मोटिवेट करते. कशासाठी, एखादी नवीन प्रॅक्टिस ॲडॉप्ट करण्यासाठी, एखादी नवीन प्रॅक्टिस ॲडॉप्ट करण्यासाठी. कशात कशी की त्यांची शोईंग इट्स डिस्टिंक्टली सुपेरियर क्वालिटी, शोईंग इट्स डिस्टिंक्टली सुपेरियर क्वालिटी म्हणजे त्याची स्पेशल क्वालिटी दाखवून आपल्याला एखाद्या शेतकऱ्याला, म्हणजे प्रश्न काय आहे की आपण अशी कोणती मेथड आहे की जी शेतकऱ्यांना मोटिवेट करते, कशासाठी, एखादी टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करण्यासाठी. कशी की त्या टेक्नॉलॉजीमध्ये जी काही सुपेरियर क्वालिटी आहे ती दाखवून. तर आपण ती कशी दाखवू, कोणत्या प्रकारे दाखवू, हे आहे मेथड डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजेच कृती प्रात्यक्षिक. ऑब्झर्वेशन डेमॉन्स्ट्रेशन नाही. रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन परिणाम प्रात्यक्षिक, आणि ट्रायल नुसती ट्रायल काय असेल ते ट्रायल मध्ये. तर या दोन पैकी आन्सर काय असेल, आपल्याला डिस्टिंक्टली सुपेरियर क्वालिटी दाखवायची आहे, तर परिणाम प्रात्यक्षिक रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन याचं उत्तर येईल. मेथड डेमॉन्स्ट्रेशन मध्ये आपण स्किल शिकतो. काय शिकतो, मेथड डेमॉन्स्ट्रेशन मध्ये आपण स्किल शिकतो. यामध्ये आपण रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन मध्ये आपण एखादी जी काही डिस्टिंक्टली सुपेरियर क्वालिटी असेल तर ते आपण शिकतो. येते लक्षात. रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन यावर प्रश्न भरपूर प्रश्न आहेत, परिणाम प्रात्यक्षिक आणि कृती प्रात्यक्षिक. आता व्हॉट इज अ स्टँडर्ड साईज ऑफ पोस्टर, म्हणजे मराठीत मी कन्वर्ट केलं नाहीये, मराठीमध्ये कन्वर्ट केलेलं नाहीये प्रश्न हे, पण समजतायत, एवढं काय अवघड नाहीये. व्हॉट इज द स्टँडर्ड साईज ऑफ पोस्टर, पोस्टरची स्टँडर्ड साईज काय,
मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पोस्टरच्या साईजेस 10x15, 15x20, 18x22, 22x28, 20x30 इंच अशा 5 आहेत. अशा 5 वेगवेगळ्या डिफरंट साईजेस आहेत. तर यामध्ये त्या तिन्ही पण आहेत. 18x22 पण येते, 22x28 पण येते, 20x30 पण येते. ओके, तर याचा आन्सर असेल ऑल ऑफ दीज. ऑल ऑफ दीज एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स मध्ये जे काय एड्स येतात ते पोस्टरचं कोणत्या वेगवेगळ्या साईजेस आहेत. आता विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ मास कम्युनिकेशन. समूह संपर्क पद्धती. समूह संपर्क पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट वापरली जाते. बघा, समूह संपर्क पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट वापरली जाते. मास कम्युनिकेशन. प्रश्न बघा, मास कम्युनिकेशन करायचंय किंवा समूह संपर्क पद्धतीमध्ये. तर पहिली गोष्ट आहे, आपण बघितलंय इंडिव्हिज्युअल, ग्रुप आणि मास कम्युनिकेशन म्हणजे मास कॉन्टॅक्ट मेथड मध्ये कम्युनिकेशन असू द्या नाहीतर कॉन्टॅक्ट असू द्या. रेडिओ, आपण एकाच वेळेस भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर पोहोचू शकतो. टीव्ही, टेलिव्हिजन एकाच वेळेस भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकतो, पोहोचू शकतो. न्यूजपेपर एकाच वेळेस भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर पोहोचू शकतो. तिन्ही बरोबर आहेत, त्यामुळे याचा आन्सर आहे ऑल ऑफ दीज. ओके, याचा आन्सर आहे ऑल ऑफ दीज. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोजेक्टर वर्क ऑन इनडायरेक्ट प्रोजेक्शन प्रिन्सिपल. अप्रक्षेपित म्हणजे आता हे थोडं राहू द्या, हे इनडायरेक्ट प्रोजेक्शन. इनडायरेक्ट प्रोजेक्शन मी नॉन प्रोजेक्टेड म्हणत नाहीये. बघा, मी हे अप्रक्षेपित का दिलंय. हे अप्रक्षेपित वेगळं, नॉन प्रोजेक्टेड वेगळं आणि इनडायरेक्ट प्रोजेक्शन वेगळं. बघा, प्रश्न काय विचारलाय की नॉन प्रोजेक्टेड वेगळं, अप्रक्षेपित साधने वेगळी आणि इनडायरेक्ट प्रोजेक्शन वेगळं. इनडायरेक्ट प्रोजेक्शन म्हणजे खालून लाईट येते आणि सरळ वरती आपल्याला दाखवलं जातं, त्याला इनडायरेक्ट प्रोजेक्शन म्हणतात. आणि ते कशात केलं जातं तर ओव्हरहेड प्रोजेक्टर मध्ये केलं जातं. यामध्ये ते होत नाही इनडायरेक्ट प्रोजेक्शन. डायरेक्ट प्रोजेक्शन होतं, स्लाइड मध्ये थेट इकडून प्रकाश पडतो आणि तिकडं आपल्याला दाखवलं जातं. 16mm प्रोजेक्टर म्हणजेच ती फिल्म स्ट्रिपच असते, त्यामध्ये प्रकाश पडतो आपल्याला थेट पुढं मोठं दाखवलं जातं. ऑपिक्यू प्रोजेक्टर ट्रान्सपरंट शीट नसते, त्यामुळे ते डायरेक्ट प्रोजेक्शनवर असते. हे इनडायरेक्ट प्रोजेक्शन म्हणजे आपल्याला वरून असं समोर भिंतीवर दाखवलं जातं. इनडायरेक्ट प्रोजेक्शन ओव्हरहेड प्रोजेक्टर याचं आन्सर आहे. हे अप्रक्षेपित साधने त्यासाठी दिले, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आता पुढचा क्वेश्चन घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह एक्सटेन्शन टीचिंग मेथड. बघा, खालीलपैकी कोणती इफेक्टिव्ह एक्सटेन्शन टीचिंग मेथड म्हणजे परिणामकारक विस्तार शिक्षण पद्धत. बघा आता कोणती असेल. परिणामकारक काय म्हणतंय हे, परिणामकारक शिक्षण पद्धत आहे. खालीलपैकी कोणती परिणामकारक शिक्षण पद्धत आहे. मोस्ट इफेक्टिव्ह एक्सटेन्शन टीचिंग मेथड. विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट इफेक्टिव्ह एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स. तर काय येईल. मेथड डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे आपण बघितलं कृती प्रात्यक्षिक. रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे परिणाम प्रात्यक्षिक. ऑफिस कॉल म्हणजेच कार्यालयीन फोन कॉल असतील आणि स्टडी टूर. याचा आन्सर काय येईल, थोडा विचार करा. परिणाम प्रात्यक्षिक, याचा आन्सर येईल परिणाम प्रात्यक्षिक. बरोबर, परिणाम प्रात्यक्षिक. रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला परिणामकारक विस्तार शिक्षण पद्धत बघायची आहे. हे थोडं आहे ना, यावर लय प्रश्न आहेत. रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन, मेथड डेमॉन्स्ट्रेशन दोन्हीवरच प्रश्न आहेत. आपण काय करतो की सरळ सरळ क्वेश्चन वाचत जातो वेगवेगळ्या विषयाचे, त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही की कोणत्या विषयावर किती प्रश्न आलेले आहेत. तर आपल्याला हा अंदाज सांगतो. आता बघा,
चीपेस्ट म्हणजे स्वस्त आणि फास्टेस्ट म्हणजे सर्वात जलद. चीपेस्ट आणि फास्टेस्ट, स्वस्त आणि सर्वात जलद असा कोणता इलेक्ट्रॉनिक मास मीडिया आहे? सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात जलद असा कोणता इलेक्ट्रॉनिक मास मीडिया आहे? कशाला सुटेबल आहे? कुठं कम्युनिकेशन करायचं आपल्याला? कुठं संदेशवहन कुठं करायचंय? रिमोट अँड हिल एरियाज, जिथं लवकर पोहोचता येत नाही. रिमोट आणि हिल एरियाज मध्ये जिथं लवकर पोहोचता येत नाहीत, रिमोट आणि डोंगराळ भागात कोणतं येईल? टेलिफोन. टेलिफोन येऊ शकतं काय? कारण की टेलिफोनची आपल्याला वायर न्यावी लागेल तिथपर्यंत, टेलिफोन येणार नाही. मोशन पिक्चर पोहोचू शकतोय का? नाही. काय विचारलंय? चीपेस्ट आणि फास्टेस्ट. हे चीपेस्ट होईल का? नाही. टेलिफोन चीपेस्ट होईल का? नाही. एक्सटेन्शन लिटरेचर नाही, सगळ्यांना वाटत बसावं लागेल आणि ती त्याची छपाई वगैरे सगळं महाग जाईल. सगळ्यात स्वस्त रेडिओ. चीपेस्ट आणि फास्टेस्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे रिमोट आणि हिली एरियामध्ये पोहोचण्यासाठी लवकरात लवकर. रेडिओ. आता बघा, हे बघा, भीतीपत्रक हे डॅश डॅश शिक्षणाचे साधन आहे. हे प्रश्न येऊन गेले ना 2018 आणि 1900 दोन ऍड होत्या त्यामध्ये शिफ्ट मध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर हे काय येईल? भीतीपत्रक. सगळ्यात पहिल्यांदा भीतीपत्रकाला प्रकाश किरणांचा सपोर्ट असतो का? प्रकाश किरणांचा सपोर्ट नसतोय. तर ते कशात जाणार? अप्रक्षेपित मध्ये. अप्रक्षेपित मध्ये जाणार. दुसरं, भीतीपत्रक ऐकू येतं का त्यातनं काय? तर ते श्राव्य मध्ये जाणार नाही. तर आपण मग फक्त कशात येणार? ते दृक मध्ये येणार. फक्त आपण ते डोळ्यांनी पाहू शकतोय. तर ते अप्रक्षेपित दृक म्हणजेच नॉन प्रोजेक्टेड ऑडिओ, सॉरी नॉन प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड, नॉन प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड मध्ये जाणार. येते लक्षात? भीतीपत्रक हे अप्रक्षेपित दृक शिक्षण साधन आहे. येते? हा प्रश्न येऊन गेलेला आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग अशी सांगितले 3 नियम लावायचे आणि आपलं उत्तर काढायचं. प्रकाश किरण पोचतायत का? प्रकाश किरणांचा वापर आहे का? दुसरं, ऐकू येतंय का? आणि तिसरं, डोळ्यांनी पाहू शकतोय का? पुढचा प्रश्न बघा, सेम तोच. शिफ्ट चेंज, फक्त शिफ्ट बदलली. 6 शिफ्ट मध्ये मागचा पेपर झाला होता, तर 6 शिफ्ट मध्ये फक्त शिफ्ट चेंज. ओव्हरहेड प्रोजेक्टर हे शिक्षणाचे माध्यम आहे. तेच प्रश्न सेम, फक्त त्यांनी टीचिंग एड बदललं. ओव्हरहेड प्रोजेक्टर. आता ओव्हरहेड प्रोजेक्टर मध्ये 3 नियम आपले जे ठरलेले आहेत ते. सगळ्यात पहिला नियम, प्रकाश किरणांचा वापर होतोय का? होतोय. मग ते कशात जाणार? प्रक्षेपित मध्ये जाणार. दुसरं, ते ऐकू येतंय का? तर नाही. बघू शकतोय तर ते दृक. प्रक्षेपित दृक शिक्षण साधन. तर उत्तर काय येईल याचं? याचं उत्तर काय येईल? 1 नंबर, प्रक्षेपित दृक. प्रक्षेपित दृक याचा आन्सर काय येईल? प्रक्षेपित दृक. प्रक्षेपित दृक. आता हे an extension worker while extending scientific information and knowledge to the farmer uses, म्हणजे विस्तार कार्यकर्ता शेतकऱ्यांपर्यंत माहिती व ज्ञान पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतो? एखादा विस्तार कार्यकर्ता असेल तर माहिती व ज्ञान पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत खालीलपैकी कशा कशाचा वापर करेल? ओके, खालीलपैकी कोणत्या कोणत्या गोष्टीचा? मीटिंग आणि लेक्चर घेईल ना,
मीटिंग आणि लेक्चर घेईल. इथं काही स्पेशल टेक्नॉलॉजी नाहीये, काय विचारलं नाही की बाबा परिणामकारक किंवा टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी ही करायचंय असं काही विचारलेलं नाही. फक्त काय म्हणतायत की माहिती ज्ञान पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर, फक्त माहिती ज्ञान पोहोचवायचंय. मीटिंग आणि लेक्चर घेईल. डेमॉन्स्ट्रेशन घेईल. डेमॉन्स्ट्रेशन घेईल. ऑर्गनाइज डेमॉन्स्ट्रेशन. येस, प्रात्यक्षिक करेलच की बाबा कृती प्रात्यक्षिक घेईल किंवा कोणतेही प्रात्यक्षिक घेईल. तिसरं डिस्ट्रीब्युशन ऑफ ऍग्रिकल्चर लिटरेचर, म्हणजे शेतीविषयक काय वाङ्मय असेल काय तर ते लिटरेचर पण तो डिस्ट्रीब्यूट करेल. तर याचा आन्सर काय येईल? ऑल ऑफ द अबोव. काही लोकांना वाटत असेल खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, खूप सोपे आहेत, अरे वा किती सोपं आहे. असं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही 60 प्रश्न सोडवताल तर त्या 60 प्रश्नामध्ये हा प्रश्न येतो आणि आपण जास्त विचार करत नाही. आपण याचा आन्सर पटदिशी लिहून टाकतो आणि घरी आल्यानंतर ज्यावेळेस रिस्पॉन्स शीट येते त्यावेळेस आपण म्हणतो अरे यार माझी तर सिली मिस्टेक झाली. पण ती सिली मिस्टेक नसते, त्याचा मराठीत अर्थ आहे मूर्खपणा. तर तुम्ही मूर्खपणा करून आलेला असताय. म्हणजे सिली मिस्टेक म्हणजे काय? सिली म्हणजे मूर्ख आणि मिस्टेक म्हणजे चूक. मूर्ख चूक करून आलेला असताय की त्यावर चर्चा करायची नसते. तर त्यासाठी जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस, जेणेकरून एकही प्रश्न चुकून पण चुकणार नाही. बघा पुढचा क्वेश्चन, पिकांच्या नवीन वाणाची अधिक उत्पादन क्षमता दाखवण्याकरिता कोणती पद्धत वापरतात? म्हणजे हे खूप असं आता काही लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल आला असेल की सर परत परत तोच प्रश्न का फिरवून घेताय, परत परत तोच क्वेश्चन. पण मित्रांनो हे प्रश्न म्हणजे येऊन गेलेत प्रश्न, परत परत घ्यायचं कारण काय की प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे सांगायचं एवढंच आहे की हा टॉपिक किती महत्वाचा आहे. ओके, तर पिकांच्या नवीन वाणांची अधिक उत्पादन क्षमता दाखवण्याकरिता कोणती पद्धत वापरतात? तर पुस्तक नाही, आकाशवाणी नाही, चर्चासत्र नाही. तर उत्तर काय येईल? परिणाम प्रात्यक्षिक. ओके, आता बघा खालीलपैकी कोणते एक प्रक्षेपित दृकश्राव्य शिक्षण साधन आहे? आता हे दृकश्राव्य आहे शिक्षण साधन आहे. खालीलपैकी कोणते एक प्रक्षेपित दृकश्राव्य शिक्षण साधन आहे? कोणतं असेल? आता आपण खालून जाऊ. दृकश्राव्य त्यामध्ये पाहू पण शकतोय आणि आपल्याला काहीतरी ऐकू पण येतंय आणि ते प्रक्षेपित आहे. बघा 3 नियम लावायच्यात. नमुना, तर त्या नमुनामध्ये आपण प्रकाश किरणांचा वापर करू नाही. तर हे कटलं, कारण की प्रक्षेपित आहे त्यामध्ये प्रकाश किरणांचा आपल्याला वापर करायचा आहे. तर ते नमुना कट होणार सुरुवातीलाच, कारण की प्रकाश किरणांचा आहे. मग दृकश्राव्य तर पुढचा नियम लावायचे राहिलेच. 3 नियम लावूनच आपण उत्तर काढायचं. दुसरं नाटक प्रक्षेपित आहे का? प्रकाश किरणांचा वापर केला जातो का? तर नाही, नाटक पण कट होईल. तिसरं कठपुतलीमध्ये प्रकाश किरणांचा वापर केला जातो का? तर नाही, तर कठपुतळी पण कट होईल. चित्रपट प्रकाश किरणांचा वापर केला जातो त्यामुळं प्रक्षेपित. दुसरं दृक आणि श्राव्य, दृक
म्हणजे आपण पाहू शकता आणि श्राव्य म्हणजे तुम्ही ऐकू शकता. ओके, दृक आणि श्राव्य. प्रक्षेपित दृकश्राव्य शिक्षण साधन तर चित्रपट. आता यामध्ये ऑप्शन मध्ये आता तिन्ही पण असे ऑप्शन आले की ज्यामध्ये प्रोजेक्शन म्हणजे प्रकाश किरणांची गरज लागत नाही या तिन्ही ऑप्शन मध्ये. पण यामध्ये असे ऑप्शन असू शकतात की त्यामध्ये प्रकाश किरणांची गरज लागते. ओव्हरहेड प्रोजेक्टर यामध्ये ऑप्शन मध्ये असेल ओव्हरहेड प्रोजेक्टर, तर त्यामध्ये प्रकाश किरणांची गरज लागते. तो दृक पण आहे पण तो श्राव्य नाही. येते का लक्षात? तो दृक पण आहे म्हणजेच व्हिज्युअल एड आहे पण ऑडिओ नाही. त्यामुळे ते दोन्ही बसत नाहीत. तिन्ही नियम आपले बसत नाहीत. ते तीन नियम आपल्याला बसत नाहीत. तर हे तीन नियम लावून या प्रश्नाचं उत्तर काढायचं. आता बघा प्रश्न बघा, हे थोडं इकडे कट झाले. शिकणाऱ्या व्यक्तीच्या गटासमोर शिकणाऱ्या व्यक्तींच्या गटासमोर एका व्यक्तींच्या गटासमोर क्रमाक्रमाने माहिती सादर करण्यासाठी आपल्याला माहिती सादर करायची आहे. क्रमाक्रमाने माहिती सादर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि पुढील बाजूवर चित्रे आकृत्या आणि रेखाटने चित्र म्हणजे पुढील बाजूवर चित्रे आकृत्या आणि रेखाटने असतील आणि मागील बाजूवर उपयुक्त माहिती असेल त्या ज्या कार्ड्सच्या मालिकेला काय म्हणतात? त्या कार्ड्सच्या मालिकेला काय म्हणतात? म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीचा गट आहे आणि त्या गटासमोर आपण कार्ड्स वापरतोय आणि त्या कार्ड्स वर पुढं चित्र वगैरे दिल्यात आणि मागं माहिती दिली आम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे, तर त्याला काय म्हणताल? तर फोल्डर, घडीपत्रिका नाही, पुस्तक नाही, बुकलेट नाही. उत्तर काय येणार? फ्लॅश कार्ड. ओके, तर फ्लॅश कार्डचे अजून दोन प्रश्न निर्माण होऊ शकतात की फ्लॅश कार्ड हे फ्लॅश कार्डची साईज किती असते? 7x7 आणि 8x8 इंच. आणि फ्लॅश कार्ड किती वापरावेत की जेणेकरून बाबा व्यवस्थित टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होईल? तर 10 ते 12 फ्लॅश कार्ड वापरले पाहिजेत. 10 ते 12 फ्लॅश कार्ड वापरले पाहिजेत. आणि तिसरा प्रश्न, किती लोक असेल तरच तुम्ही ती गोष्ट वापरू शकता? तर 30च्या वरती लोक गेली नाही पाहिजेत. 30च्या आतमध्ये असेल तर तुम्ही ते वापरून टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करू शकता. आता बघा, स्लाइड प्रोजेक्टर हे शिक्षणाचे साधन आहे. आपण बघितलं स्लाइड प्रोजेक्टर. स्लाइड प्रोजेक्टर बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं स्लाइड असतात आणि ते एक एक चित्र दाखवलं जातं, फोटो असतात ते आणि तेच फोटो पुढं दाखवले जातात. तर स्लाइड प्रोजेक्टर मध्ये आपण तीन नियम लावायचे. पहिला, स्लाइड प्रोजेक्टर मध्ये प्रकाश किरणांची गरज आहे का? तर आहे, बरोबर, प्रकाश किरणांची गरज आहे. तर ते कशात जाणार? प्रक्षेपित मध्ये जाणार. त्यानंतर दुसरं, स्लाइड प्रोजेक्टर मध्ये पाहू शकतो का? तर ते प्रक्षेपित दृक मध्ये जाणार. आणि त्यामधून काय आपल्याला ऐकू येतं का? तर तिसरा नियम आपला लागू होत नाही. तर दोन नियम, प्रक्षेपित दृक. तर प्रक्षेपित दृक बघा, आन्सर आपलं लगेच सापडेल तुम्हाला. आन्सर लगेच सापडेल, प्रक्षेपित दृक. तीनच नियम लावायचेत तुम्हाला याचा आन्सर काढण्यासाठी. 3 नियम लावायच्यात. 3 नियम लावल्यानंतरच उत्तर निघतंय. प्रक्षेपित दृक, बरोबर. स्लाइड प्रोजेक्टर, जो काय स्लाइड प्रोजेक्टर आहे त्याचं कोणतं शिक्षण साधन आहे? 3 नियम लावले की प्रक्षेपित दृक. पुढचा प्रश्न, परिणामांच्या प्रात्यक्षिकाचे तत्व डॅश 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 आहे. परिणामांच्या प्रात्यक्षिकाचे म्हणजे रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशनचं प्रिन्सिपल काय सांगतं? रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशनचं आता आपण जे ज्याचा चांगला अभ्यास आहे, ॲग्री मेन्स केलेली आहे, तर त्यांना हे खूप सोपं जातं, म्हणजे खूप सोपं वाटतं या गोष्टी. बघा, परिणामांच्या प्रात्यक्षिकाचे तत्व डॅश डॅश आहे. तर पहिलं, पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे, प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकणे, पाहून शिकणे आणि शिकून विश्वास ठेवणे. तर हे पाहून शिकणे आणि शिकून विश्वास ठेवणे हे तर नाही.
प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकणे, तर हे कृती प्रात्यक्षिकचं तत्व आहे, म्हणजेच मेथड डेमॉन्स्ट्रेशनचं तत्व आहे. मेथड डेमॉन्स्ट्रेशनचं म्हणजे कृती प्रात्यक्षिकाचं तत्व आहे, त्यामुळे हे पण नाही. पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे, सीइंग बाय बिलिव्हिंग. सीइंग बाय बिलिव्हिंग म्हणजेच रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजेच परिणाम प्रात्यक्षिक, आणि हे परिणाम प्रात्यक्षिक हे इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड मध्ये मोडतं. परत प्रश्न तोच, प्रश्न बदलत नाही, म्हणजेच कन्सेप्ट बदलत नाहीये. म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल की मी इतके दिवस काय अभ्यास करतोय, समजतंय का? मी इतके दिवस काय वाचतोय, मला तर हे सापडलंच नाही. मी एवढे दिवस खूप अभ्यास केला पण मला हे सापडलंच नाही की एवढे प्रश्न एकाच टॉपिकवर येऊन गेलेत. तर हे आहे क्वेश्चन अनालिसिस. मी माझ्या स्ट्रॅटेजीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन अनालिसिस किती इम्पॉर्टंट आहे. जर का तुम्हाला माहिती असेल की परिणाम प्रात्यक्षिक आणि कृती प्रात्यक्षिक एवढे प्रश्न येतात, तर आपल्या शिफ्टला बी 100% हा एक प्रश्न यायचे चान्सेस जास्त आहेत. तर आपण यावरच भर दिला पाहिजे. म्हणजे झोपेत जरी प्रश्न आला, किती जरी घाईत, म्हणजे शेवटचा 10 सेकंद राहिल्यात आणि टाइम अप होणार आहे, तुमच्या समोर तो प्रश्न आला, तर तुम्ही धाड दिशेने उत्तर देता आलं पाहिजे, म्हणजे न चूकच होणार नाही. ह्यासाठी क्वेश्चन अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. खालीलपैकी कोणती गोष्ट तंत्रज्ञानाची तुलना करण्यासाठी उपयुक्त आहे? बघा, खालीलपैकी कोणती गोष्ट तंत्रज्ञानाची तुलना करण्यासाठी उपयुक्त आहे? तुलना करण्यासाठी आता हे दोन ऑप्शन तर म्हणजे विचारच नका करू. नाटक नाही, कठपुतळी नाही, राहते काय? परिणाम प्रात्यक्षिक आणि पद्धतीचे प्रात्यक्षिक. तर पद्धतीचे प्रात्यक्षिक म्हणजे काहीतरी तुम्ही त्याचं स्किल शिकून तुम्ही तुलना करू शकता, तर नाही. तर ते पद्धतीचे प्रात्यक्षिक पण नाही. परिणामाचे प्रात्यक्षिक म्हणजेच रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन करून आपण तुम्ही पाहू शकता. म्हणजे कसं रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन करून कसं पाहणार की ही एक व्हरायटी आहे आणि ही दुसरी व्हरायटी आहे, तर दोघांच्या उत्पादनात किती फरक पडतोय, दोघांच्या उत्पादनात क्वालिटीमध्ये किती फरक पडतोय, ते आपण दोन तंत्रज्ञानामध्ये फरक बघू शकतो. तर रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. आता वैयक्तिक संपर्क पद्धत डॅश डॅश असते. पुढचा प्रश्न बघा, वैयक्तिक संपर्क पद्धत डॅश डॅश असते. तर हे थोडं कन्फ्युजिंग आहे, म्हणजे या दोन ऑप्शन मधले कन्फ्युजिंग आहे. तर आपण हे म्हणू शकत नाही स्वस्त असते, स्वस्त नसते. मी म्हणलं होतं की जे काही 3 मेथड्स आहेत मेजर, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट चांगले अभ्यासून घ्या, कारण की त्यावर प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न बघा किती सोपा आहे. वैयक्तिक संपर्क पद्धत डॅश डॅश असते. स्वस्त, स्वस्त नसते ती. वेळेची बचत करणारे, तर बिलकुल नसते. आता बघा कन्फ्युजन आहे महागडी आणि प्रतिसादावर अवलंबून. प्रतिसादावर अवलंबून. पण वैयक्तिक मेथड जी असते, वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट, इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मध्ये प्रतिसाद मिळतोच. कारण की तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्टद्वारे गेलेला असता, त्याला पर्सनली जाऊन भेटून टेक्नॉलॉजी सांगितली असती, त्याच्यामुळं प्रतिसाद मिळतोच. मास कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजेच समूह संपर्क पद्धत मध्ये ती प्रतिसादावर अवलंबून असते. ती प्रतिसादावर अवलंबून असते, म्हणजेच तिच्यावर शेतकरी, समजा तुम्ही बाबा 100 लिटरेचर वाटले, 100 पॅम्पलेट वाटले, फोल्डर वाटले, तर त्यातले किती जण प्रतिसाद देत आहेत ते प्रतिसादावर अवलंबून असते. वैयक्तिक संपर्क पद्धत महागडी असते. म्हणजे तुम्ही म्हणताल सर काय सांगताय, पण वैयक्तिक संपर्क पद्धतीचे हे उत्तर आहे, महागडी. तुम्ही चेक करू शकता, प्रतिसादावर अवलंबून नसते. परत तोच, म्हणजे मीच क्वेश्चन अनालिसिस करताना मलाच प्रश्न पडायला लागला की माझं काय चुकतंय का, की बाबा मी तेच तेच पेपर परत परत बघतोय का. पण तसं नव्हतं, तसं नव्हतं. मी तेच तेच पेपर परत बघत नव्हतो, मला तोच तोच प्रश्न, तोच तोच टॉपिकवरचा प्रश्न परत परत येत होता, परत परत येत होता. त्यामुळं आपण ह्या टॉपिकला किती महत्व दिलं पाहिजे हे ठरवावं. एखाद्या सिद्ध झालेल्या गोष्टीचे महत्व पटवण्यासाठी ही पद्धत वापरतात. नाटक, कठपुतळी नाही. पद्धतीचे प्रात्यक्षिक, तर बिलकुल नाही. याचं उत्तर आहे परिणाम प्रात्यक्षिक. यावर जास्त आता चर्चा नको. फक्त
हे प्रत्येक प्रश्न घ्यायची कारण काय की त्याची दाहकता समजते त्या प्रश्नाची, की बाबा ते महत्वाचं किती आहे, किती इम्पॉर्टंट आहे परिणाम प्रात्यक्षिक आणि कृती प्रात्यक्षिक. आता खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा प्रसिद्ध नृत्य व गीत प्रकार आहे? हे एक टीचिंग एड आहे आणि टीचिंग एड असल्यामुळं आपल्याला प्रश्न आलेला आहे. नौटंकी तर नाही, कठपुतळी नाही, कथ्थक आपला नाही. आन्सर तमाशा. ओके, आन्सर तमाशा. हा प्रश्न बघा, नवीन कौशल्य कसे अवगत करावे या मूळ उद्देशासाठी ही पद्धत वापरतात. म्हणजे जी काय विस्तार शिक्षणाची जी काय साधनं आहेत त्या विस्तार शिक्षणाच्या साधनामध्ये ही पद्धत वापरतात. ही पद्धत वापरतात म्हणजेच काय की नवीन कौशल्य कसे अवगत करावे या मूळ उद्देशासाठी ही पद्धत वापरतात. तर बघा, वर्तमानपत्र नाही, समूह संपर्क पद्धत नाहीच. परिणाम प्रात्यक्षिक येईल का? आता सगळ्याला परिणाम प्रात्यक्षिक, सगळ्याचं उत्तर परिणाम प्रात्यक्षिक येईल असं नाही. तर इथं स्किल शिकायचंय, एवढं लक्षात ठेवा. इथं स्किलचा संबंध आहे, इथं स्किलचा संबंध आहे, स्किलचा संबंध आहे. तर स्किल शिकण्यासाठी तुम्हाला कृती प्रात्यक्षिक म्हणजेच मेथड डेमॉन्स्ट्रेशन ही वापरावं लागेल. ओके, मेथड डेमॉन्स्ट्रेशन, कृती प्रात्यक्षिक. परिणाम प्रात्यक्षिक नाही, कृती प्रात्यक्षिक. स्किल, नवीन कौशल्य अवगत करायचं आहे आपल्याला. ओके, नवीन कौशल्य अवगत करायचं आहे. तर इथपर्यंत आहे एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स. मी सांगितल्याप्रमाणे सिलेबसला हा एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स मेजर पार्ट येतो, त्यामध्ये मेजर पार्ट कव्हर करतो. ओके, तर आपण आता पुढे बघणार आहोत विस्तार कार्यकर्ता, त्याचे गुण आणि त्याचे प्रकार. विस्तार कार्यकर्ता, त्याचे गुण आणि त्याचे प्रकार हा टॉपिक आपण बघणार आहोत. कोण असतो विस्तार कार्यकर्ता? की जो व्यक्ती एक्सटेन्शन करतो. सोपा टॉपिक एकदम, काय अवघड नाहीये यामध्ये. जो व्यक्ती एक्सटेन्शन करतो ना तो विस्तार कार्यकर्ता असतो. जो शेतकऱ्यांपर्यंत एखादी माहिती पुरवतो, कोणतीही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करतो, तर तो असतो विस्तार कार्यकर्ता. विस्तार कार्यकर्ता. ओके, तर बघूया, समजून घ्या. विस्तार कार्यकर्ता विस्ताराचे कार्य करत असताना लोकांच्या गरजा, लोकांच्या ज्ञानाची पातळी. डेफिनेशन बघा, विस्तार कार्यकर्ता कोण असतो? तर विस्तार कार्य करत असताना लोकांच्या गरजा, लोकांच्या ज्ञानाची पातळी याचा विचार करून ते काय पाहू शकतील, ते काय ऐकू शकतील आणि ते काय शिकू शकतील या गोष्टी ध्यानात घेऊन जो कार्य करतो ना त्याला विस्तार कार्यकर्ता म्हणतात. म्हणजे उद्याच्याला जाऊन तुम्ही सिलेक्ट होणारच आहात सगळेजण. तर सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही ऍज अ एक्सटेन्शन एजंट म्हणजे विस्तार कार्यकर्ता म्हणून काम करताल. तर तुमच्यात ही डेफिनेशन कशी बसती? विस्तार कार्यकर्ता कोण असतो? की जो लोकांच्या गरजा, म्हणजे आता तुम्ही नवीन नुकतेच जॉईन झाले तर त्यांच्या काय गरजा आहेत याचा अभ्यास करणार. बरोबर, लोकांच्या काय गरजा आहेत, लोकांच्या ज्ञानाची पातळी. सगळ्यात पहिल्यांदा लोकांच्या गरजा, लोकांच्या ज्ञानाची पातळी. बरोबर आहे, याचा विचार करून ते काय पाहू शकतील, म्हणजे ते काय पाहू शकतील, ते काय ऐकू शकतील आणि ते काय शिकू शकतील या गोष्टी ध्यानात घेऊन जो कार्य करतो तो विस्तार कार्यकर्ता असतो, एक्सटेन्शन एजंट. मग आता ही विस्तार कार्यकर्त्याची डेफिनेशन थेट विचारतील आणि कोण असतो त्याला काय म्हणतात तर हे विचारतील. ओके, दुसरा मुद्दा येतो विस्तार कार्यकर्त्याचे गुण काय असले पाहिजे. म्हणजे तुम्ही एकदा सिलेक्ट झाल्यानंतर ऍज अ एक्सटेन्शन एजंट म्हणून गावात काम करत असताना तुमच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत, किंवा कोणत्याही पदावर काम करताना तुम्ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर
करण्याचं काम करताय तर तुमच्यात कोणते गुण असले पाहिजेत. तर तुमचं जे काही काम आहे ना, तर त्या कामाच्या महत्वाविषयी ना तुमच्यात एकदम विपुल श्रद्धा आणि विश्वास असावा. तुमच्यात एक विपुल श्रद्धा आणि विश्वास असावा. गावात कधी पण कंडिशन बदलू शकते. कंडिशन म्हणजे काय की कसं होतं की पॉलिटिकल पार्टीज असतात, तर काम करताना तुम्हाला त्रास होत असतो की ह्याला दिलं त्याला दिलं मला नाही दिलं, प्रत्येक जण ओरडत असतो. तर अशा अवघड परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडं अमर्याद चातुर्य असावं लागतं. नाहीतर काम नाही करता आलं ना विलेज लेवलला, तर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर तर होतच नाही. म्हणजे ज्या योजना आहेत त्या पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्या पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तिसरं गुण काय येतं, स्वतःचं वर्तन आणि स्वभाव चांगलं ठेवावं. म्हणजे तुम्ही तुमचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. तुमचा अप्रोच हा पॉझिटिव्ह असला पाहिजे गावात काम करत असताना. म्हणजेच कसं होतं की विलेज लेवलला काम करताना जर का तुम्ही निगेटिव्ह अप्रोच ठेवला ना एखाद्या शेतकऱ्याकडे बघताना, तर तो कायमस्वरूपी निगेटिव्हच राहतो. तर तुम्ही त्याला एखादी इन्फॉर्मेशन देताना जास्त लक्ष देत नाही. त्यानं काही विचारलं ना, हा हा हो असं करता आणि असं करा ठीक आहे राहून गेलं. म्हणजे एक निगेटिव्ह अप्रोचनी काम करायचं नाही. वर्तन चांगलं असलं पाहिजे. दुसरं काय, त्यानंतर त्याचं काय ग्रामीण उदासीनतेवर मात करण्याची, म्हणजे जी ग्रामीण उदासीनता आलेली असते त्या उदासीनतेवर मात करण्यासाठी अमर्यादित सहनशीलता आणि चिकाटी असावी. परत विस्तार कार्यकर्ता हा विनोदी वृत्तीचा असावा, विनोदी वृत्ती असावी त्याची, विनोदी वृत्ती असावी. परत करावयाच्या कामाविषयी असामान्य दृष्टी असावी, म्हणजे त्याची दृष्टी ना असामान्य असावी, की नॉर्मल विचार नसावा की हा साधारण विचार करतोय ठीक आहे. असामान्य दृष्टी असावी त्याला, त्याचा दृष्टिकोन असामान्य असावा. योग्य गोष्टीसाठी लढण्यासाठी, योग्य गोष्टी ज्या आहेत त्यासाठी लढण्यासाठी ना त्याच्याकडं दुर्दैव धैर्य असावं. येते लक्षात. काम पूर्ण करण्याचा करार निश्चय निर्धार करणारा असावा. जे काय काम आहे ना तो तो तडीसच नेणार. काम पूर्ण करायचा करार निश्चय त्याच्यात असावा, काम पूर्ण करण्याचा करार निश्चय असावा. स्थानिक नेतृत्वाला प्रेरणा देणारी, बघा स्थानिक नेतृत्व जे असेल, पॉलिटिकली असू द्या किंवा इकॉनॉमिकली असू द्या, सोशली असू द्या, जे काय लीडर आहेत स्थानिक नेतृत्व आहे त्याला प्रेरणा देणारी, विकास साधणारा आणि दुसऱ्यावर प्रभाव पाडणारा, प्रेरणा देणारा, विकास साधणारा आणि दुसऱ्यावर प्रभाव पाडणारा उत्साह त्याच्याकडे असावा. तेवढा उत्साह त्याच्याकडे असावा. येते लक्षात, तेवढा उत्साह त्याच्याकडे असावा. शेतकरी व त्याच्या कुटुंबाची राष्ट्रीय विकासातील महत्वाबद्दल अनन्यसाधारण श्रद्धा असावी. तो जो काय असेल ना विस्तार कार्यकर्ता, त्याचा जे दृष्टिकोन असेल तर तो शेतकरी आणि त्याचं कुटुंब हे राष्ट्रीय विकासात कसं मोलाचं योगदान देते हे त्याचं ज्ञान असावं त्याला. अजून त्याचे नेतृत्व लोकशाही स्वरूपाचे असावे. त्याचं नेतृत्व कसं असावं, लोकशाही स्वरूपाचं. त्याचं नेतृत्व हे लोकशाही स्वरूपाचं असावं, लोकशाही स्वरूपाचं असावं. विस्तार कार्यात आहे ना सहभागी होण्यासाठी त्यांनी लोकांना उत्तेजन दिलं पाहिजे, म्हणजे पार्टिसिपेशन वाढवलं पाहिजे. परत लोकांना योग्य योजनांची पद्धतीचा वापर कसा करावा ते त्याने शिकवलं पाहिजे. गावात जे काही साधन सामुग्री आहेत त्या शिक्षण कार्यक्रमात कशा वापर करता येतील याचा त्यानं म्हणजे काय म्हणतात त्याला उपयोग करून घेतला पाहिजे त्यांनी. जो काही विस्तार कार्यकर्ता आहे त्याला ग्रामीण भागात काम करायचं ना, तर त्याला त्याची पार्श्वभूमी ग्रामीण भागातीलच असावी. नाहीतर एकदम मुंबईमध्ये राहिलाय आणि त्याला काहीच माहित नाही गावात काय चालतंय, गावातलं कल्चर काय असतंय, अशी लोक गावात काम नाही करू शकत. त्यांना ऍटलिस्ट बॅकग्राऊंड तरी गावाकडचं असावं, बॅकग्राऊंड गावाकडचं असावं.
सिटीमधले जे एकदम प्रॉपर सिटीमध्ये राहतात पूर्ण वेळ, आणि अशी लोक ज्यावेळेस गावात काम करत असतात ना, तर त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो की बाबा गावातलं कल्चर वेगळं असतं. त्यांचा एकच प्रश्न असतो, असं कुठं असतं काय, असं कुठं असतं काय. असं नाही, ते लहानपणापासून त्यांनी बघितलेलं असतंय. जे काही ग्रामीण समस्या असतात त्याला त्याची जाणीव असावी, ग्रामीण समस्याची त्याला जाणीव असावी. तो कष्टाळू, धैर्यवान, सहकार्याची भावना असणारा असावा. नम्रता आणि मित्रत्वाची भावना त्याच्यात असावी. तो निस्वार्थी व शांत स्वभावाचा असावा, निस्वार्थी व शांत स्वभावाचा असावा. बघा, विस्तार कार्यकर्त्याचे गुण म्हणले ना तर 5-6 पानं पुरायची नाहीत, भरपूर गुण येतील. म्हणजे सांगल तेवढे कमी. आपल्याला फक्त निगेटिव्ह अप्रोच न ठेवता आन्सर लिहायचे. प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी विस्तार कार्यकर्त्याचे कोणते गुण असू शकतात, विस्तार कार्यकर्त्याचे गुण सांगा. तर आपला जो काय अप्रोच असेल तो पॉझिटिव्ह असला पाहिजे त्याकडे बघण्याचा. येते लक्षात? पॉझिटिव्ह म्हणजे सर कसं म्हणताल तुम्ही, पॉझिटिव्ह अप्रोच कसा, तर त्यातले चांगलेच गुण असले पाहिजेत, चांगलेच गुण असले पाहिजेत. उगाच निगेटिव्ह की बाबा तो काम चुकार असला पाहिजे, ऑप्शन मध्ये असू शकते, काम चुकार असला पाहिजे, शेतकऱ्यांकडे लक्ष न देणारा असला पाहिजे, असे शब्द आले तर ते उत्तर येणार नाही. भरपूर गुण येतील. हे काही मोजके गुण आता मी घेतले. आता विस्तार कार्यकर्त्याचे प्रकार. विस्तार कार्यकर्ता म्हणजे काय, आपल्याला काय असतं की आपण ना एक्सटेन्शन एजंट म्हणून फक्त एकच गोष्ट बघितलेली असती की जो गाव पातळीवर काम करतो तो विस्तार कार्यकर्ता, एवढंच आपण ऐकलेलं असते. गाव पातळीवर जो काम करतो तो विस्तार कार्यकर्ता. पण तसं नाही, थोडं थांबा. म्हणजे ही जी हे जे काय म्हणतात त्याला कमी नॉलेज आहे ना, त्यामध्ये अजून थोडीशी भर घालतो मी. विस्तार कार्यकर्त्याचे 3 प्रकार पडतात. क्षेत्रीय किंवा गाव पातळीवर जे की तुम्ही समजता जो विस्तार कार्यकर्ता, मधील पातळी आणि वरची पातळी, असे 3 पातळीवरचे विस्तार कार्यकर्ते आहेत. तर क्षेत्रीय किंवा गाव पातळीवर जो काम करतो, म्हणजे तुम्ही समजा सिलेक्ट झाल्यानंतर ऍज अ एक्सटेन्शन एजंट म्हणून काम करणारे, तर ते प्रत्यक्ष गाव पातळीवर काम करणारे विस्तार कार्यकर्ते म्हणून ओळखलं जातं. बघा, क्षेत्रीय किंवा गाव पातळीवर काम करणारे, क्षेत्रीय किंवा गाव पातळीवर काम करणारे विस्तार कार्यकर्ते म्हणजेच हे विस्तार कार्यकर्ते म्हणून क्षेत्रीय किंवा गाव पातळीवर. मधली पातळी, मधली पातळी म्हणजे तालुका किंवा जिल्हा स्तरावर काम करणारे वर्ग 1, 2, 3 चे कर्मचारी आणि अधिकारी. हे जे काय काम करत असतात ते प्रत्यक्ष काम करणारे आणि अप्रत्यक्ष पण त्यामध्ये सहभागी असणारे हे पण विस्तार कार्यकर्तेच असतात, मधली पातळीवर काम करणारे. आणि वरची पातळी, वरची पातळी म्हणजे कोण, की जे जिल्हा पातळी किंवा तालुका पातळीवर काम करणारे जे काय अधिकारी असतात त्यांच्यावर जे काय लक्ष ठेवतात, त्यांच्यावर जे काय नियंत्रण ठेवतात ते म्हणजे वरची पातळीमध्ये येतात. ते सर्वजण वरची पातळीमध्ये येतात, ते सर्वजण वरची पातळीमध्ये येतात विस्तार कार्यकर्त्याचे 3 प्रकारामध्ये. ओके, वरची पातळी आलं लक्षात. क्षेत्रीय म्हणजेच जे कोणी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर मध्ये ऍक्च्युअल काम करतात आणि त्यांच्यावर जे लक्ष ठेवतात ते पण विस्तार कार्यकर्ते म्हणूनच संबोधले जातात. लक्षात ठेवा, खालची पातळी म्हणजेच गाव पातळी, मधली पातळी आणि वरची पातळी, ह्या अशा 3 पातळी आहेत. आता विस्तार कार्यकर्त्याचे प्रमुख 3 प्रकार पडतात. विस्तार कार्यकर्त्याचे प्रमुख 3 प्रकार पडतात. तर सगळ्यात पहिला प्रशासक, दुसरा विषय तज्ञ आणि गाव पातळीवरील विस्तार कार्यकर्ता, असे 3. ते जे मी हे ढोबळमानाने वर्गीकरण केलं होतं पहिलं. आता हे ऍक्च्युअल मुख्य 3 प्रकार: प्रशासक, विषय तज्ञ आणि ग्राम पातळीवरील विस्तार कार्यकर्ता. तर सगळ्यात पहिल्यांदा तो प्रशासक. प्रशासक म्हणजे कोण,
की जो असा व्यक्ती की गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर काम करणाऱ्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवतो आणि त्यांच्याकडनं त्या कामाची अंमलबजावणी करून घेतो. म्हणजेच आयुक्ता आयुक्त लेवलचे सगळे अधिकारी कर्मचारी हे जे काही लक्ष ठेवतात कुणाला खालच्या पातळ्यांवर, ते सगळे प्रशासक मध्ये जातात. म्हणजेच काय, कृषी विस्तार यंत्रणेमध्ये राज्य स्तरावरील आयुक्त ते गट विकास अधिकारी, आयुक्त ते गट विकास अधिकारी, प्रशासन श्रेणीतील विविध अधिकारी व प्रशासक या पदावर विस्तार कार्यकर्त्याची भूमिका पार पाडतात. प्रशासक म्हणून विस्तार कार्यकर्त्याची भूमिका पार पाडतात. प्रशासक हे प्रशासक येतात. त्यांची कार्य काय असतात? विकासाची कामे करण्यासाठी योजना आखणे. ते योजना आखतात. ती योजना खालच्या लोकांकडून म्हणजे त्यांच्या खाली काम करणाऱ्या लोकांकडनं अंमलबजावणी करून घेतात. ओके. कार्य पार पाडण्यासाठी सुयोग्य व्यक्तींची निवड करणे व त्यांच्या मार्फत काम व्यवस्थित करून घेणे. विस्तार योजना आखत असताना आहे ना काय करायचंय, त्या पार पाडताना देखरेख ठेवणे आणि योग्य पद्धतीत काम होण्यासाठी मूल्यांकन करणे. प्रशासक हेच काम आहे ना त्यांचं, की एखादी विस्तार योजना आहे तर ती शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल प्रभावीरित्या, त्यासाठी योजना आखणे, ती योजना अंमलबजावणी म्हणजे जे गाव पातळीवर विस्तार कार्यकर्ता आहे त्यांच्यावरचे अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत अंमलबजावणी करून घेणे ही प्रशासकाचं काम आहे. हे प्रशासकाचं काम आहे. म्हणजे तो पण एक विस्तार कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. येते लक्षात? ऍज अ एक्सटेन्शन एजंट म्हणजे विस्तार कार्यकर्ता म्हणून, प्रशासक म्हणून काम करतो. दुसरं येतं विषय तज्ञ. विषय तज्ञ म्हणजे कसं की जो गाव पातळीवर विस्तार कार्यकर्ता काम करत असतो किंवा क्षेत्रीय कोणत्याही पातळीवर, तर तो तेवढं त्याला नॉलेज नसतंय. ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, नवीन नवीन बाजारात रोज टेक्नॉलॉजी चेंज होती, तर त्या टेक्नॉलॉजीचं प्रत्येक विषयातलं नॉलेज नसतंय. शेतकरी काही पण प्रश्न विचारतात कोणत्याही टेक्नॉलॉजी बाबत, तर तेवढं त्यांना नॉलेज नसतंय. तर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी गाव पातळीवर विस्तार कार्यकर्ता किंवा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जे तज्ज्ञ असतात ते हे विषय तज्ज्ञ, ते पण एक विस्तार कार्यकर्त्याचंच काम पार पाडतात. बघा, विस्तार कार्यकर्त्याचंच काम पार पाडतात. ग्राम पातळीवरील विस्तार कार्यकर्ता किंवा प्रशासकीय अधिकारी यांना वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देणे, मी सांगितल्याप्रमाणे अद्ययावत प्रशिक्षण देणे व त्यांच्या अडचणीवर उत्तर शोधण्याचे काम विषय तज्ज्ञ करतात. ओके. जे काय महाविद्यालयातील असतात HOD असतात, विभाग प्रमुख किंवा त्या विषयामधील तज्ज्ञ हे त्या विषय तज्ज्ञाचे काम पार पाडत असतात. विषय तज्ज्ञाचे काम पार पाडत असतात. आता विषय तज्ज्ञाची कार्य काय असतील? विविध विकास योजना आखणे म्हणजे विविध विकास योजना निर्माण करणे. येते लक्षात? विविध विकास योजना निर्माण करणे हे त्यांचं कार्य आहे. विविध विकास योजना निर्माण करणे, नवीन आखलेल्या योजनांसाठी कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देणे. नवीन योजना निर्माण करणे, प्रशिक्षण देणे, लोकशिक्षणासाठी योग्य त्या शैक्षणिक योजना राबवणे. लोकशिक्षणासाठी योग्य त्या शैक्षणिक योजना राबवणे, अत्याधुनिक ज्ञान व पद्धती या सर्वसामान्य लोकांपर्यंत व सर्वसामान्य लोकांपर्यंत ग्रामस्तरीय जो काही विस्तार कार्यकर्ता असतो त्याच्या मार्फत पोहोचवणे. आणि चौथं, ग्रामीण जनतेच्या विकासाविषयी समस्यांवर उपाययोजना आखणे. एकदम सोपं आहे. विषय तज्ञ तो कोण असतो आणि त्याचं कार्य काय असते? विषय तज्ञाची कार्य. ओके. ग्राम स्तरावरील विस्तार कार्यकर्ता, मग अशी आपण चर्चा झाल्याप्रमाणे शेती विकासाच्या कामातील सर्वात महत्वाचा घटक जो की ग्राम स्तरावरील विस्तार कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. ग्राम स्तरावरील विस्तार कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. म्हणजे आपण ज्या परीक्षेसाठी अभ्यास करतोय कृषी सेवक म्हणजेच कृषी सहाय्यक म्हणून, ते
फाउंडेशन आहे पूर्ण कृषी विभागाचं, फाउंडेशन आहे. ज्या काही योजना येतात ना तर त्या त्यांच्या मार्फत राबवल्या जातात प्रत्येक गावांमध्ये. म्हणजे खूप महत्वाची कडी म्हणून काम करतात, खूप महत्वाची कडी म्हणून काम करतात. त्यांनी प्रभावीरित्या काम केलं तरच शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. ज्याला जी म्हणजे विविध कार्य कुठली कुठली असतात, लोकसंपर्कातून त्यांच्या समस्या व गरजांचा अभ्यास करावा आणि त्या गरजा विषय तज्ञांना सांगाव्यात, त्यांच्या काही समस्या आहेत आणि त्या समस्यांवर विषय तज्ञ मार्ग काढतील. ओके. लोकचर्चेतून त्यांच्या आवश्यक समस्या व त्यावरील उपाय करिता चर्चा करून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करावा. सामाजिक, आर्थिक व इतर क्षेत्रामध्ये ग्रामीण लोकांच्या सहभागातून, जे काही ग्रामीण लोक आहेत त्यांच्या सहभागातून आमूलाग्र बदल घडवून आणायचा आहे. परत अभिमानी, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक घडवणे हे त्याचं कार्य आहे. आणि विषय तज्ञांच्या सहाय्याने जटिल समस्या सोडवणे. जे काय विस्तार कार्यकर्त्याचे गुण बघितले आपण, तेच गुण इथं येतील, तेच गुण इथं येतील. विस्तार कार्यकर्ता बघितलं, त्याची व्याख्या बघितली आपण, त्याचे गुण बघितले, त्याचे प्रकार बघितले. त्याचे 3 प्रकार पडतात: प्रशासक, विषय तज्ञ आणि ग्राम पातळीवरील विस्तार कार्यकर्ता. आता मागे आलेले काही क्वेश्चन्स किंवा मेमरी बेस्ड क्वेश्चन्स किंवा एक्सटेन्शन एजंट कसा म्हणून काम करतो. प्रश्न बघा, असा प्रश्न येऊ शकतो: विस्तार कार्यकर्त्याचे खालीलपैकी कोणते प्रकार पडतात. जो काही विस्तार कार्यकर्ता असतो त्याचे खालीलपैकी कोणते प्रकार पडतात. तर आता बघितल्याप्रमाणे प्रशासक प्रकार आहे, विषय तज्ञ तो पण येतो आणि ग्राम स्तरावरील विस्तार कार्यकर्ता तो पण येतो. वरीलपैकी सर्व. यामध्ये कन्फ्युजन काय होतं की आपण विस्तार कार्यकर्ता म्हणून फक्त कुणाला बघतो, ग्राम स्तरावरील कार्यकर्त्यालाच बघतो. विस्तार कार्यकर्ता म्हणून, विस्तार कार्यकर्ता म्हणून कुणाला बघतो, ग्राम स्तरावरील कार्यकर्त्याला बघतो फक्त. तर आपण उत्तर ही लिहितो 3 नंबर उत्तर आपण हे लिहितो. आपण म्हणतो प्रशासक आणि विषय तज्ञ कसे काय असू शकतील, पण तसं नाहीये. ते कसं काम करतात टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे विस्तारात, ते मी मगाशी सांगितलं. विषय तज्ञ कसा काम करतो, प्रशासक कसा काम करतो, त्यांची जी काय कार्य आहेत त्या मार्फत ते कार्य करतात विस्तारामध्ये. तर हे तिन्ही पण येतात, विषय तज्ञ पण येतात आणि प्रशासक पण येतात. त्यामुळे याचा आन्सर येतं वरीलपैकी सर्व. प्रश्न एकदम सोपा आहे पण कन्फ्यूज करून टाकतो आणि घाई गडबडीत आपण 3 नंबरचं उत्तर लिहितो, प्रशासक विषय तज्ञ लिहिणार नाही. ग्राम पातळीवरील विस्तार कार्यकर्ता, पुढचा क्वेश्चन बघा. ग्राम पातळीवरील विस्तार कार्यकर्ता किंवा प्रशासकीय अधिकारी यांना वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देणे व त्यांच्या अडचणींवर उत्तर शोधण्याचे काम कोण करतं. प्रश्न बघा, ग्राम पातळीवरील जो काही विस्तार कार्यकर्ता आहे किंवा प्रशासकीय अधिकारी आहे यांना वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण द्यायचे आणि त्यांच्या अडचणींवर उत्तर शोधण्याचं काम कोण करतं. तर प्रशासक तर नाही, ग्राम पातळीवर विस्तार कार्यकर्ता नाही, तर विषय तज्ञ. याचा आन्सर आहे 2 नंबर, विषय तज्ञ. ओके. असे प्रश्न विस्तार कार्यकर्ता या टॉपिकवर येऊ शकतात. मग यामध्ये त्याचे गुण विचारतील, यामध्ये त्याचे गुण विचारतील की बाबा 3 गुण देतील आणि चौथा गुण एखादा देतील किंवा ऑल ऑफ द अबव देतील किंवा 1 गुण देतील आणि बाकीचे 3 गुण चुकीचे देतील. काहीतरी असंच की काम चुकार आहे वेगवेगळे. तर आपल्याला शोधता आलं पाहिजे. सोपा प्रश्न असेल, सोपा प्रश्न असेल. ओके. तर आतापर्यंत आपण 2 टॉपिक बघितले. पहिला ऑडिओ व्हिज्युअल एड. ऑडिओ व्हिज्युअल एड मध्ये 3 नियम सांगितले. ते 3 नियम महत्वाचे आहेत. ते 3 नियम तुम्हाला माहिती असतील तर रिझल्ट तुमचं उत्तर चुकणार नाही. आणि दुसरा टॉपिक बघितला आपण विस्तार कार्यकर्ता, त्याचे गुण बघितले आणि त्याचे प्रकार बघितले. ओके. हे 2 तुम्हाला समजले असतील. धन्यवाद.